पण 7:30 ते 9 असं डेली लेक्चर आपलं असणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला मायझोनमधनंच लाईव्ह ज्यावेळेस 7:30ला ज्यावेळेस लाईव्ह सुरू होईल त्यावेळेस मायझोनमधनं आपल्याला लाईव्ह वॉच बटनला फक्त क्लिक करायचं आहे. झूम मीटिंगसारखं किंवा गुगल मीटसारखं कुठली लिंक वगैरे नसणार आहे. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर कुठली लिंक वगैरे याचा संबंध नाही आहे. वॉच बटनला क्लिक केलं की लेक्चर चालू होतं आणि जे लेक्चर झालेलं आहे ते 9 वाजल्यानंतर पुन्हा थोड्याशा वेळाने, ठीक आहे, समजा ज्यांना लाईव्हमध्ये पॉसिबल नाही आहे तर अशा लोकांनी त्यानंतर ते रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा तिथेच अवेलेबल होतं. ठीक आहे. तेच तुम्हाला तिथे त्या ठिकाणी पाहता येतं. ठीक आहे. येस. तर आता पहिलं सेशन आहे म्हणजे मोटिवेशन सेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला आजच्या सेशनमध्ये आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, आता तुमच्यापैकी प्रत्येकजण ज्या लोकांनी मला फोन वगैरे केलेले असतात, फोन करून त्याच्यामध्ये तुम्ही फक्त सर ॲडमिशन घ्यायचं एवढंच नाही तर तुम्ही बरेच प्रकारची तुमची स्टोरी सांगितलेली असते. बरेच लोक पर्सनली भेटूनसुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचं त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे हे सगळं बॅकग्राऊंड सांगून त्याच्यामध्ये ॲडमिशन घेत असतात. ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सांगणं गरजेचं असतं पहिल्या सेशनमध्ये. मलाही याच्यातनं गोष्टी माहिती कळतात की म्हणजे आपल्यावर आपल्या फॅमिलीचा किती मोठ्या प्रकारची त्यांनी आशा ठेवलेली आहे आणि तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये काय काय प्रवास सहन केलेला आहे, काय काय खडतर प्रकारच्या परीक्षा तुम्ही सहन केलेल्या आहेत. ठीक आहे. अगोदर काही लोक त्याच्यामध्ये कुठल्या तरी दुसऱ्या कोणत्या सर्व्हिसमध्ये तुम्ही मला सांगितलेलं आहे की या सर्व्हिसमध्ये तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत किंवा कोड प्रॅक्टिस तुम्ही करत आहात, कोड प्रॅक्टिसमधला तुमच्या तिथला अनुभव तुम्ही सांगितलेला आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी तुमचं बॅकग्राऊंड तुम्ही लोकांनी मला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीतनं मला इथपर्यंत माझ्या लक्षात हे येतं की आपण सगळे जे आहोत ठीक आहे, प्रचंड JMFCसाठी आपण आता आशावादी आहोत. म्हणजे आपल्या आयुष्यातल्या ज्या सगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणी आपली JMFC जी आहे ते आपली दूर करणार आहे. JMFC म्हणजे आपलं एक स्वप्न आहे, एक वेगळ्या प्रकारचा जॉब ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नको आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये सिनियरिटी नको आहे. ठीक आहे. कुठल्याही प्रकारच्या लोकांचा म्हणजे आपल्या कामामध्ये कुठल्याही लोकांची दखल नको आहे. आपल्याला सोसायटीसाठी त्याच्यामध्ये किंवा समाजासाठी किंवा ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे अशा लोकांसाठी आपल्याला त्याच्यामध्ये निर्भीडपणे काम करायचं आहे. मग अशा सगळ्या गोष्टींसाठी जर आपल्यासाठी कोणती सुटेबल पोस्ट असेल तर ती आपली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लासची पोस्ट आहे. आणि या सगळ्या कारणासाठी आपल्या सगळ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांनी JMFC घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, JMFCची तयारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, प्रत्येकाकडे वेगळी कारणं असू शकतात. जे मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांनी बाकीचा संघर्ष नको आहे प्रॅक्टिसचा म्हणून तुम्हाला काही लोकांना ज्युडिशरीमध्ये यायचं आहे. काही लोकांचं ज्युडिशरीच्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारचं अटॅचमेंट आहे की म्हणजे नोकरी पाहिजे तर जजच व्हायचे तर दुसरी नोकरी नाही आहे. ठीक आहे. हा सुद्धा ॲटिट्यूड त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये नकोसा असतो, मी नेहमी सांगत असतो तुम्हाला. पण आहे काही लोकांची जिद्द आहे, काही लोकांचा हट्ट आहे, प्रॅक्टिस वगैरेसुद्धा चांगली चालू आहे तरी पण त्याच्यामध्ये JMFCचीच पोस्ट त्याच्यामध्ये मिळवायची आहे. अशा प्रकारचे सुद्धा बरेच लोक आपल्या क्लासमध्ये आहेत, म्हणजे सगळ्याच बॅकग्राऊंडचे आहेत. काही लोकांनी कॉर्पोरेट प्रकारच्या जॉबमध्ये काम केलेलं आहे पण कॉर्पोरेट प्रकारचे त्यांना आलेले जे वाईट अनुभव आहेत, ठीक आहे, ह्या अनुभवांना त्याच्यामध्ये हे करून त्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला जे आहे ते आपल्याला ज्युडिशरी मिळवायचे आहे. काही लोकांचा बाकी फॅमिली बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे त्यांना ज्युडिशरीमध्ये यायचं आहे. म्हणजे तुमचे कारणं वेगवेगळे असू शकतात. ज्युडिशरी का पाहिजे, JMFC आपल्याला का व्हायचं आहे, याचे कारणं तुमच्या सगळ्यांचे वेगवेगळे असू शकतात. पण सगळ्यांचा जे ध्येय आहे ते ध्येय मात्र प्रत्येकाचं एकच आहे. मग हे एकच जे असलेलं ध्येय आहे हे ध्येय जर तुम्हाला मिळवायचं असेल तर मग आपला रस्तासुद्धा सगळ्यांचा एक प्रकारे एकच आहे. रस्ता एक आहे, ध्येय एक आहे. ठीक आहे. तुमचं बॅकग्राऊंड आता तुमच्यासोबत राहिलं पण तिथून पुढचा जो रस्ता आहे त्या ध्येयापर्यंत नेणारा किंवा JMFCच्या पोस्टपर्यंत नेणारा हा रस्ता तुमचा माझ्यासोबत पूर्ण होणार आहे. ठीक आहे. ह्या रस्त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच ज्या काही अडचणीसुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. ज्या अडचणी आपल्या सगळ्यांना फेस कराव्या लागणार आहेत याचीसुद्धा तुम्हाला एक जाणीव करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि कसं असतं की एक जसं आपण नेहमीच मी म्हणत असतो, एकदा जर समजा आपल्याला पर्वताची उंची वगैरे जर माहिती असेल तर अशा वेळेस ते पर्वत चढणं सोपं जातं. किंवा एकदा जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचा ओव्हरव्ह्यू जर घेतला, ठीक आहे, सरळ जर समजा पर्वत चढायला लागला तर पुन्हा वाटायला लागते की अजून किती उंच आहे, अजून किती उंच आहे. तो पर्वत जर पूर्ण ढगामध्ये लपलेला असेल तर एकदम शेवटच्या मोमेंटलासुद्धा माणूस थकून वापस येऊ शकतं. त्याला वाटतं की अजून पर्वत फार उंच आहे पण तो थोडासा ढगामध्ये लपलेला आहे
आणि थोडंसं वर गेलं तर त्याचे पर्वत सर झाला असता. किंवा पुस्तकाच्या बाबतीतसुद्धा तुम्ही जर समजा तुम्हाला माहिती नसेल अजून किती मोठा आहे आणि तुम्ही जर सुरुवातीपासून वाचायला लागले तर थोड्या वेळानंतर आपण थकून जातो. त्यामुळे हा प्रवाससुद्धा आपला किती खडतर असणार आहे किंवा किती सोपा असणार आहे आणि ह्या खडतर प्रवासालासुद्धा आपल्याला सोपं कसं करायचं, या सगळ्या प्रकारची गोष्टी तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये मी सांगणार आहे. मित्रांनो, JMFCच्या परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला सगळ्यात मोठा जर समजा एक जे म्हणतो ना आपण एक अडथळा किंवा एक गोष्ट आपल्याला फेस करावी लागते, ठीक आहे, ते म्हणजे डिले होणाऱ्या जाहिराती. सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, पहिल्या गोष्ट जी तुम्हाला फेस करावी लागते आणि हे फेस करावं लागतं मी एवढ्यासाठी म्हणेल की आपली जाहिराती जशा जशा पुढे जातात तसं जसं आपलं मनोबलसुद्धा कमी व्हायला लागतं किंवा आपलं जे पेशन्स असतात ते पेशन्स कुठेतरी संपायला लागतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी असं बघितलेलं आहे. आता आपल्या ह्या मागच्या ज्या 2 बॅचेसमध्ये जवळपास 500 विद्यार्थी आहेत, पण लाईव्ह किती लोक अटेंड करतात हे जर आपण बघितलं तर आपल्या सगळ्यांच्यासुद्धा त्याच्यामध्ये लक्षात येतं की जशी जशी परीक्षा पुढे जाते तसे बरेच लोक जे आहेत पेशन्स त्यांचे संपायला लागतात. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा बघू, नंतर बघू, रेकॉर्डेड बघू, ठीक आहे, लाईव्ह आपलं त्याच्यामध्ये नको असायला पाहिजे. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आपल्यासोबत होऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात पहिलं जे आहे अडथळा किंवा पहिली तुम्हाला ह्या अडथळ्याला पार कसं करू शकतो आपण, की आपल्या मनाची आपल्याला तयारी करायची आहे. मनाची तयारी तुम्हाला प्रत्येकाला करावी लागेल की जाहिरात जी आहे ती थोडीशी डिले होऊ शकते. ठीक आहे, जास्त डिले होऊ शकते, मीडियम डिले होऊ शकते, किती डिले होऊ शकतो, पण डिले जरी झाला तरी त्याच्यामध्ये जाहिरात मात्र चुकत नाही. ठीक आहे, 2022च्या ज्या जागा सँक्शन झाल्या होत्या ती जाहिरात पुढच्या वर्षी झाली पण झाली. 2023च्या ज्या जागा सँक्शन झाल्या होत्या त्याची जाहिरात त्याच्या पुढच्या वर्षी झाली पण झाली. म्हणजे ज्या ज्या जाहिराती किंवा ज्या ज्या पोस्ट वगैरे सँक्शन झालेल्या आहेत, जी रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये ऑनरेबल हायकोर्टाने दिलेली आहे, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जे मानहानी दाव्यामध्ये वगैरे ज्या प्रकारची चर्चा झालेली आहे, त्याच्यामुळे जागा तर 100% भराव्या तर त्यांना लागणारच आहेत. ठीक आहे, पण पहिला अडथळा किंवा पहिलं जे पेशन्स आहे हे तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. हे पेशन्स का गरजेचे असतात, आज तुम्ही ज्या जोमाने अभ्यासाला लागणार आहात, ठीक आहे, हेच जर एनर्जी तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवली, ठीक आहे, हेच जर पेशन्स तुम्ही शेवटपर्यंत ठेवले आणि रोजच्या रोज ज्या पद्धतीने आपण क्लासमध्ये गोष्टी कव्हर करत आहोत, हे सगळं करत असताना जे आपलं पहिलं लेक्चर असतं, ठीक आहे, पहिले आपले स्ट्रॅटेजीचे लेक्चर असतात. ठीक आहे, तुमच्या कोर्समध्ये मी काय अजून ज्यांनी पूर्ण फीस भरलेलं आहे नवीन विद्यार्थ्यांमध्ये त्यांना ते लेक्चर्स आता दिसून जातील, स्ट्रॅटेजीचे जे लेक्चर समजा असतात. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये पण येईल, म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना दिसेल ते स्ट्रॅटेजीचे लेक्चर. ज्यांनी अर्धी फीस भरलं त्यांनाही दिसतील आणि बाकी पूर्ण फीस भरलं त्यांनाही दिसतील. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा IPC, CRPC, एव्हिडन्स वगैरे जे आपण आता शिकवणार नाही आहेत. ठीक आहे, तर ह्या विषयांचे लेक्चरसुद्धा आपण असेच त्याच्यामध्ये कोर्समध्ये ॲड केलेले असतात. हे सुद्धा म्हणजे कंप्लीट फीस भरलेल्या विद्यार्थ्यांना ते फक्त दिसतात. तसे ते बघायची गरज नाही आहे. तुम्ही IPC, CRPC, एव्हिडन्सचे लेक्चर बघितलेच पाहिजेत असं काही कंपल्सरी नाही आहे, पण ॲडिशनली आपण ते तुमच्या कोर्समध्ये ॲड केलेले असतात. ठीक आहे, त्या संध्याकाळपासून तुम्हाला दिसायला लागतं. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की क्लासमध्ये 1 तास तुम्ही लोक माझ्यासोबत असता, पण बाकीचा जो पूर्ण दिवसभराचा जो तुमचा वेळ आहे, ह्या दिवसभराच्या वेळेचा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे. काही लोक प्रॅक्टिशनर असतील त्यांचा थोडासा कमी वेळ मिळत असेल, काही लोक समजा गृहिणी महिला असतील त्यांना अजून थोडा कमी, समजा त्यांना थोडा अजून कमी मिळत असेल, गृहिणींना तसा प्रॅक्टिशनर लोकांपेक्षा जास्तच वेळ मिळतो. तर जे काय असो, तर त्या वेळेचा सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे. त्या स्ट्रॅटेजीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की आपण बेरॅक्ट वाचले पाहिजेत, आपण क्लासच्या वहीचं रिव्हिजन आपण केलं पाहिजे. ठीक आहे, आपण जे काही समजा पुस्तकं आहेत कोणते कोणते वाचायला पाहिजेत, ह्या सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला आपण सांगितलेली असते. तर ही प्रत्येक गोष्टीवर तुम्ही आपला दिवसभराचा जो वेळ आहे तो आपला तुम्ही कामी लावला पाहिजे. जर मी तुम्हाला नेहमी जे म्हणत असेल की आपल्या आयुष्यात जेवढे अडचणी असतात त्या आयुष्याच्या अडचणींचं 90% सोल्युशन जे आहे ते तुमचं या JMFCच्या पोस्टने होत असतं. ठीक आहे, आयुष्यात बऱ्याच अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, ठीक आहे, सामाजिक अडचणी असतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे पॉलिटिकल अडचणी असू शकतात, स्टेटसच्या अडचणी असू शकतात, बाकी वेगळ्या प्रकारचा त्रास असू शकतो. ठीक आहे, काही बऱ्याच प्रकारचा त्रास असू शकतो. ठीक आहे, हे सगळ्या प्रकारचा जो त्रास आहे, सगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व JMFCमुळे 90% प्रॉब्लेम सॉल्व होतात. 10% काहीतरी तुमच्या वेगळ्या प्रकारच्या अडचणी राहू शकतात. जर एवढे प्रॉब्लेम सॉल्व करणारी जर JMFC असेल तर ह्यासाठी तुमचे पेशन्स, तुमचा डेडिकेशन, तुमचा अभ्यास त्या लेवलचा त्याच्यामध्ये JMFC मागत असते. तुमचा वेळसुद्धा तेवढा ती मागत असते. तुमच्या 100% जे आहे ते सुद्धा JMFCला तुम्हाला द्यावं लागतं. तुम्ही जर असा विचार करत असाल, एक काळ असाही होता ज्याच्यामध्ये थोडासा अभ्यास केला, त्याच्यानंतर मग थोडासा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर म्हणजे थोडा पेपर दिला, आपलं थोडं घरी बसून वाचलं वगैरे थोडं, आणि त्यानंतर मग थोड्या अभ्यासावर फक्त क्लासचे लेक्चर ऐकले, पुन्हा रिव्हिजन वगैरे केलं नाही, काही केलं नाही, MCQ सॉल्विंग प्रॅक्टिस केली नाही, रिटर्न टेस्टची प्रॅक्टिस वगैरे केली नाही. असं काही न करता सुद्धा जे
पोरं काही पेपरला जायचे आणि जागा वगैरे जर जास्त असल्या तर ते लक बाय लक लागून जायचे. तर असा प्रकार एकेकाळी होत होता. पण आता जर तुम्ही बघितलं तर कॉम्पिटिशन म्हणजे जे आहे ते प्रत्येकालाच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमधनं नोकरी मिळवण्याची इच्छा आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामुळे लॉ झाल्यानंतर पहिला विचार लोक प्रॅक्टिसचा प्रेफरन्स न देता पहिला प्रेफरन्स लोक JMFCला देत आहेत. ठीक आहे. मग ह्याच्यामुळे काय होतं की नवीन हा सुद्धा विद्यार्थ्यांचा जो भरणा आहे, ठीक आहे, हा सुद्धा यांच्या अभ्यासासोबत कनेक्टिंग फार चांगलं असतं. यांना अभ्यासाची सवय असते, बैठकीची सवय असते, यांच्याकडे वेळही असतो. LLMला वगैरे ॲडमिशन घेतलेलं असतं, दुसरं काही बाकीचं काम नसतं. LLMचे डेझर्टेशन वगैरे जर सोडले तर बाकीचं फुल टाईम LLM नसणारे विद्यार्थी याचे जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत लायब्ररीमध्ये बसतात. मग जे आपले जे सगळे 12 जे कायदे आहेत, ठीक आहे, त्यांनी एकदा क्लासमध्ये जर समजावून घेतले त्यानंतर परत त्याचं रिव्हिजन करून त्यांना ते पाठ झालेलं असतात. मग कोर्टात प्रॅक्टिस करणारे जे लोक आहेत किंवा घरात समजा आपलं निवांतपणे एखादा क्लास ऐकायचं, त्याचं रिव्हिजन वगैरे करायचं, हे जे लोक असे जे लोक आहेत, हे लोक कुठेतरी ह्या रेसमध्ये मागे पडण्याचे चान्सेस असतात. तर ह्या लोकांनासुद्धा एक गोष्ट डोक्यात आणावी लागेल की तुमच्या खूप जास्त अनुभवाचा, प्रॅक्टिसचा, तुमचा जो मॅच्युरिटी आहे, तुमच्या चेहऱ्यावरनं जी मॅच्युरिटी दिसते, याचा फायदा तुम्हाला फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूमध्ये होऊ शकतो. पण प्रिलिममध्ये जे आहे, प्रिलिममध्ये तुम्हाला एक सेक्शन, एक जे आर्टिकल आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. ठीक आहे. जे नवीन जोमातले जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, ज्यांना अख्खाच्या अख्खा कायदा पाठ करायची ज्यांच्यामध्ये ताकद आहे, ठीक आहे, अख्खाच्या अख्खा संविधानाचा आर्टिकल विथ क्लॉजेस ज्यांना पाठ करायची ज्यांची ताकद आहे, ह्याच विद्यार्थ्यांसोबत तुमचं कॉम्पिटिशन प्रिलिमला सुद्धा आहे आणि मेन्सला सुद्धा. ठीक आहे. मेन्सला सुद्धा मी जे नवीन विद्यार्थी बघितलेले आहेत, समजा एखादा लॉंग क्वेश्चन लिहायचं असेल, क्लासमध्ये मी जे 15 लॉंग क्वेश्चनचे पॉईंट दिलेले असतात, 15ला 15 जशाच तसे छापतात. ठीक आहे. न पाहता कुठल्याही विषयाचा पेपर जर विचारला तर अशा पद्धतीने छापणारे सुद्धा विद्यार्थी आहेत. जरी आपण सिनियर असू तरी तुम्ही सिनियर आहे म्हणजे थोडंसं माझी प्रॅक्टिसचे मॅटर वगैरे होते, हे कारणं तुम्ही तुमच्या कोर्टामध्ये सांगू शकता. पण मेन्सला तुमचं कॉम्पिटिशन साहजिकच आहे ह्या नवीन तरुण पोरांसोबत असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांना आपल्याला डोक्यात घेतलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट जर महाराष्ट्रातला जो प्रत्येक विद्यार्थी करतोय ती प्रत्येक गोष्ट मलासुद्धा करावी लागेल. जर नवीन एखादा पोरगा जर तशा पद्धतीने अभ्यास करतोय तर मी 35चा असेल, 36चा असेल, 37-38 एकदम शेवटचा अटेम्प्ट 40चा असेल, तरीसुद्धा तुमच्याकडनं त्याच प्रकारचं डेडिकेशन अपेक्षित आहे. कारण तुमचं कॉम्पिटिशन शेवटी त्याच पोरांसोबत आहे. ठीक आहे. नवीन पोरांनीसुद्धा असं विचार नका करू की आम्ही नवीन आहोत म्हणजे सर आम्हाला एकदम सोपं जाते असं म्हणतायत. ठीक आहे. तसं नाही आहे. जे जुनेसुद्धा आहेत, ठीक आहे, ह्याच्यातले बरेच लोक असे आहेत ज्यांनी मागचे 2 मेन्स दिलेले आहेत, 2-3 मेन्स दिलेले आहेत. ठीक आहे. एखादा कार्यकर्ता असा असू शकतो जो 3-4 वेळेस इंटरव्ह्यूला जाऊन आलेला आहे. तर अशा लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये मेन्सची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. मेन्समध्ये त्याच्यामध्ये प्रिलिमचा पेपर सोडवत असताना ते लोक घाबरत नाहीत. ठीक आहे. किंवा घाबरल्यामुळे किंवा चुकीमुळे अशा प्रकारच्या त्यांच्या चुका होत नाहीत. प्रिलिम एकदम कॉन्फिडेंटली देतात, मेन्स कॉन्फिडेंटली देतात, इंटरव्ह्यूचा सुद्धा त्यांचा चांगला अनुभव आहे. तर अशा सगळ्या लोकांसोबत या नवीन फ्रेशर पोरांचा सुद्धा एक प्रकारे संघर्ष आहे, कॉम्पिटिशन आहे. मग हे फ्रेशर पोरं जे आहेत हे काय करू शकतात की आपल्या मार्क्सच्या जोरावर, आपल्या स्कोअरच्या जोरावर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वगैरे जो आहे, म्हणजे तुमचं मेन्सचा स्कोअर वगैरे खूप तगड्या पद्धतीने असला पाहिजे. प्रिलिमलासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आउट ऑफ प्रकारचा स्कोअर असला पाहिजे. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की तुमची जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथवर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करावं लागेल. तुम्ही जर खूप जास्त वेळ बसून अभ्यास करू शकता लायब्ररीमध्ये वगैरे बसून, तर तुम्ही त्या स्ट्रेंथचा वापर करा. सगळेच्या सगळे कायदे चांगल्या पद्धतीने तयारी करा. काही लोक असे असतील त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे प्रॅक्टिसचा रीच चांगला आहे, टच चांगला आहे, तर त्या अँगलने तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. त्याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तर होईलच होईल, पण इकडच्या गोष्टीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये साईडला टाकू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्या कॉम्पिटिशनमध्ये सगळ्याच प्रकारचे लोक आहेत. गृहिणी आहेत, फ्रेशर विद्यार्थी आहेत, प्रॅक्टिशनर आहेत, 2दा मेन्स गेलेले आहेत, 4दा मी इंटरव्ह्यूला गेलेले आहेत, सगळ्याच प्रकारचे लोक आहेत. जागा ज्या आहेत त्या आपल्याला एक्झॅक्ट माहिती नसते, किती असू शकतात, कमी असू शकतात, जास्त असू शकतात. ठीक आहे. मग सगळ्याच प्रकारच्या परिस्थितीमध्ये, सगळ्या प्रोबॅबिलिटीमध्ये आपल्याला आपली जी तयारी आहे ती एकदम हायेस्ट लेवलची असायला पाहिजे. मग हायेस्ट लेवलची म्हणजे आपण काय करायला पाहिजे, समजा प्रिलिमला आपले जे त्याच्यामध्ये 12 विषय आहेत, ह्या 12 विषयामध्ये जेवढे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ही तुम्हाला म्हणजे क्लासेसमधूनच क्लिअर होत असते. क्लासेसमध्ये प्रत्येक कन्सेप्ट आपण चांगल्या पद्धतीने समजावून सांगत असतो. पण तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, एकही क्लास आपला कधीही मिस झाला नाही पाहिजे. ऑनलाईन पद्धतीने जरी लेक्चर असेल तरीसुद्धा म्हणजे ऑफलाईन पद्धतीमध्ये कधी आपल्याला असं वाटतं की ऑफलाईनमध्ये मी फार एकदम जास्त सिरियस पद्धतीने वगैरे करतो. ठीक आहे. असं काही नसतं. ऑफलाईन म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये जे कुठंतरी येतं की ऑफलाईनला असतो तर अजून जास्त सिरियस केलं असतो. असं काही नसतं. तुम्ही घरी बसून तुमचे घरचे दुसरे कामं करायचे जर सोडून दिलं,
होतं असं की आपण घरी राहतो, घरी असल्यानंतर पप्पा येऊन म्हणतात की अरे जाऊन ते म्हणजे आता आमच्या काळात तसे कामं होते, तुमच्या काळात तुम्ही आता तिकडे म्हणजे ज्यावेळेस मी घरी राहत होतो, ठीक आहे, त्यावेळेस म्हैस जाऊन सोडून ये, ठीक आहे, शेतातनं जाऊन वैरण आण किंवा अशा प्रकारे कर, शेतात जाऊन मोटरचं बटन दाबून ये, अशा प्रकारचे कामं ज्यावेळेस मी गावाकडे होतो त्यावेळेस होते. आता तुम्हीसुद्धा जर तुमच्यातले काही लोक जर गावाकडे असतील तर अशा तुम्हाला काहीतरी कामं असू शकतात किंवा जाऊन गिरणीतनं दळण घेऊन ये, ठीक आहे, किंवा अशा प्रकारचे कामं अजूनही गावाकडे किंवा तुमच्या भागामध्ये वगैरे असतात. समजा शहरात तुम्ही राहताय तर कुठेतरी जाऊन काहीतरी बिल भरून ये, अजून काहीतरी काम करून ये, बँकेत जाऊन काहीतरी करून ये. तर हे जे कामं आहेत हे सगळे कामं तुम्हाला स्ट्रिक्टली अवॉइड करायला लागतील. ठीक आहे, घरी राहून तुम्ही जर समजा घरचे 2-3 तास जर तुम्ही याच्यामध्ये हे करत असाल, शहरामध्ये तुम्हाला समजा एखाद्या 5 किलोमीटरवरचं जर एखादं काम सांगितलं, पोस्टातून जाऊन काहीतरी घेऊन ये किंवा अजून काहीतरी हे करून घेऊन ये, ठीक आहे, अशा प्रकारचे कामं जर तुम्ही दिवसातनं रोज 2-2 जर कामं तुम्ही करत असाल तर तुमचे 2-3 तास दिवसाचे ह्याच्यातच जातात. ठीक आहे, म्हणजे दिवसातले आपले 2-3 तास जाणं म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान आहे. शहरामध्ये वगैरे समजा ऑफलाईन तुम्ही कुठे जरी जात असाल तर तुम्ही जात असताना त्या वेळेचा सुद्धा आपला चांगला वापर झाला पाहिजे. तुम्ही सिटी बसचा वापर करताय समजा, तर आपल्या क्लासेसचे लेक्चर जे असतात ते आपले रेकॉर्डेड पण असतात. तर तुम्ही सिटी बसमध्ये दुसरं काही ऐकत बसण्यापेक्षा मोबाईलमध्ये कानात हेडफोन टाकून तुम्ही एखादं रिव्हिजन लेक्चर ऐकू शकता. किंवा आपल्या क्लासमध्ये आता काही इंट्रोडक्शनचे वगैरे काही लेक्चर्स असतात, तर ते इंट्रोडक्शनचे लेक्चर तुम्ही ऐकू शकता, रिव्हिजन लेक्चर तुम्ही ऐकू शकता. जर आपला अर्ध्या तासाचा प्रवास जर असेल, त्या अर्ध्या तासाच्या प्रवासामध्ये समजा स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचं तुम्ही रिव्हिजन ऐका. जर 1 तासाचा प्रवास असेल तुमचा तर तुम्ही त्याच्यामध्ये एक सिव्हिल प्रोसिजर कोडचं रिव्हिजन ऐकू शकता, CRPचं ऐकू शकता. 1 तासामध्ये आपण माणूस काही ऐकू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये घरात समजा तुम्ही राहत असाल, कुठे राहत असाल तर काही कामं तुम्हाला गरजेची करावंच लागतील, पण जे जे कामं तुम्हाला दुसऱ्या माणसावर टाकता येतील ते तुम्हाला त्यांच्यावर टाकायला पाहिजे. म्हणजे आईवडील आपले तसे आपल्यासाठी कष्ट तर फार घेतातच, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी तर एवढे कष्ट घेतलेले आहेत. पण तुम्ही जर समजा अभ्यास करत असाल, कुठलं काम खरंच तुम्ही सकाळ टू संध्याकाळपर्यंत अभ्यास करताय. शहरामध्ये येऊन अभ्यास करणारे विद्यार्थी काय करतात, तर त्यांना दुसरे काही कामं नसतात. आपण घरामध्ये राहून जर समजा त्याच्यामध्ये बरेच कामं जर आपण घरच्या लोकांवर जर पोस्टपोन केले, याच्याने काही कामचोकारपणा वगैरे वाढत नाही. पण आपलं डोकं जे आहे ते आपलं थोडं अभ्यासासाठी फक्त काय होतं, फ्रेश पद्धतीने काम करू शकता तुम्ही. फक्त आणि फक्त अभ्यास जर तुम्ही करत असाल तर एखादं काम आपण आपल्या वडिलांना जर जास्त सांगितलं त्याच्यामुळे काही नुकसान होणार नाही. एखादं काम तुम्ही तुमच्याऐवजी तुमच्या भावाला सांगितलं, तुमच्या बहिणीला एखादं काम तुम्ही एक्स्ट्रा सांगितलं तर तुमचं नुकसान होणार नाही. शहरामध्ये राहणारे लोक जे आहेत ते सकाळी 6पासून 7पासून लायब्ररीमध्ये जाऊन बसतात. जे समजा कुठेतरी ऑफलाईनला क्लासला येऊन जर राहत असतील, 7पासून लायब्ररीला येऊन बसतात, संध्याकाळी 9, 10, 11, 12ला ते लोक घरी जातात. दिवसभर त्यांना कोणी कुठलंही काम सांगत नाही. म्हणजे मोटरला लावून जा किंवा अजून काहीतरी कर, हे कर ते कर, अशा प्रकारचे कामं त्यांना नसतात. तर हे जर कामं तुम्ही जर समजा थोडेसे टाळण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथे घरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वेळ मिळू शकतो. 12 विषय आहेत. 12 विषयामध्ये काही विषय आपले मेजर लॉज आहेत, काही विषय मायनर लॉज आहेत. मायनर लॉज जे आहेत त्याच्यामध्ये त्याला आपल्याला वेळ वगैरे लागत नाही, खूप कमी वेळामध्ये ते कव्हर होऊन जातात. पण मेजर लॉजला तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं डेडिकेशन लागत असतं. आणि JMFCची ज्यावेळेस आपण तयारी करतो, खास करून ज्यावेळेस नोटिफिकेशन येतं आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये तुमचा पेपर आहे, त्या 2-3 महिन्यामध्ये तर तुमच्याकडनं कुठल्याच प्रकारचे कामं अपेक्षित नाही आहेत. कुणाच्या लग्नाला जाणं अपेक्षित नाही आहे, कुणाचं बर्थडे करणं अपेक्षित नाही आहे, कुठल्या कार्यक्रमाला कुठे जेवायची सोय असेल तिकडे जाणं अपेक्षित नाही आहे, काहीच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे कुठल्याच प्रकारचं काम तुम्ही बाकी असे एक्स्ट्रा कामं करणं अपेक्षित नाही आहे. ठीक आहे, शेवटचे जे 3-4 महिने असतात, ह्या 3-4 महिन्यामध्ये फुल टू आपल्याला त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, JMFCच्या ॲटिट्यूडमध्ये राहिलं पाहिजे. JMFCच्या ॲटिट्यूड ज्याला आपण कशाला म्हणतो, की समजा तुमच्या डोक्यामध्ये कायम फिरत राहिलं पाहिजे की सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, याच्यामध्ये एवढ्या ऑर्डर आहेत, याच्यामध्ये एवढे सेक्शन्स आहेत, यातले एवढे सेक्शन्स महत्त्वाचे आहेत, अपीलचं इथून इथपर्यंत आहे, स्पेशल केसेस इथून इथपर्यंत आहेत, एवढ्या प्रकारचे स्पेशल सूट आहेत, एवढ्या प्रकारच्या इंट्रीम ऑर्डर्स आहेत. फक्त आणि फक्त हेच डोक्यात राहिलं पाहिजे. ठीक आहे, फक्त आणि फक्त एवढंच तुमच्या डोक्यामध्ये राहिलं पाहिजे. ठीक आहे, जेवायची सोयसुद्धा महत्त्वाची असते. जेवायची सोय म्हणजे आता तुम्ही कधी गेलाय का नाही माहिती नाही, पण आम्ही जिथे रूम करून वगैरे राहत होतो तर मेसचं वगैरे समजा जेवणाला बोर झाल्यानंतर एखाद्या वेळेस कुणाच्या तरी आजूबाजूला तिथे लग्न चालू असेल, तिथे जाऊन लोक जेवणसुद्धा करतात. ठीक आहे, तुम्हाला फोन करून जरी बोलवलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. एखाद्या अननोन प्रकारच्या लग्नामध्ये जर तुम्ही जाऊन जेवण केलं, ठीक आहे, तर तो वेगळा विषय झाला, तिथे तुम्ही जास्त वेळ बसणार नाही. ठीक आहे, पण तुम्ही जर समजा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या लग्नामध्ये जर गेला, त्याचं जेवणाचं तुम्हाला किती मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा बाहेर थोडा वेळ जाऊन आपला दिवस जातो त्याच्यामध्ये. ठीक आहे, दिवस वेळ आपला खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्याचं जेवण महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे कुठल्याच ओळखीच्या ठिकाणी जेवायला जाऊ नका किंवा असं काही करायला जाऊ नका. ठीक आहे, त्याच्यापेक्षा आपलं थोडं पैसे खर्चून हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलेलं चांगलं. किंवा
हाय ती भाकर खाऊन त्याच्यामध्ये अभ्यास केलेला चांगला, पण ओळखीच्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी जायचं नाही आहे. म्हणजे वेळ आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. सगळ्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे हे, प्रत्येक सकाळपासून संध्याकाळपर्यंत डोक्यामध्ये फक्त आणि फक्त आपले विषयच फिरले पाहिजेत, तरच त्याच्यामध्ये तुम्ही डेडिकेटेडली त्या परीक्षेच्या, म्हणजे जे मी जे म्हणत असतो की 55ला मेरिट लागलं, पण काही विद्यार्थ्यांना 95 मार्क पडलेले आहेत. यांना 95 कसं काय पडू शकतात? जर मला 55च्या मेरिटमध्ये मी बसत नाही आहे, मला 55 साधे कव्हर होत नाहीत, म्हणजे 56 पडले नाहीत, मला 1 मार्क समजा एक्स्ट्रा, आणि काही विद्यार्थ्यांना 95 कसं काय पडले? तरी 95वाले कधी कुणाच्या पंक्तीला किंवा असं कुठंतरी जाऊन वेळ त्यांनी घातला नाही, कधी कुठं जाऊन जेवायला गेले नाहीत, कधी कुणाच्या वाढदिवसाला गेले नाहीत, ठीक आहे, कधी कुणाचं त्याच्यामध्ये विनाकारण त्याच्यामध्ये कुठेतरी चहाच्या टपरीवर बसून गप्पा वगैरे यांनी अजिबात मारल्या नाहीत. 95 मार्क मिळवणारा जो व्यक्ती आहे तो फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये त्याने JMFCलाच प्रायोरिटी मानलेला आहे, याच्या पलीकडे तो काही करत नाही. ठीक आहे, एखाद्या विद्यार्थ्याला जर 95 मार्क पडू शकतात तर आपल्याला पण पडू शकतात. आता इथे जर समजा असा विषय असता, आता बँक लॉ ऑफिसरचा आपण त्याच्यामध्ये बॅच सुरू केलेली आहे. बँक लॉ ऑफिसरला रिझनिंग वगैरे जे आहे, एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये ते रिझनिंग जातच नाही. ठीक आहे, त्याने किती जरी अभ्यास केला तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्याला समजा असं वाटतं की मला हे रिझनिंग जमणारच नाही आहे. ठीक आहे, तर अशा वेळेस तिथे एक वेळेस आपण समजू शकतो, इंग्लिशला प्रॉब्लेम नाही, इंग्लिशला कुणीही कव्हर करू शकतं, जनरल नॉलेज अभ्यास करून कुणीही कव्हर करू शकतं, सगळे बँकेचे कायदे कुणीही कव्हर करू शकतं, पण एक रिझनिंग एक असा पार्ट आहे, जर आपली त्याच्यामध्ये मुळातच जर समजा आपलं त्याच्यामध्ये थोडंसं ते कधी डोक्यात बसतच नसेल तर एखाद्या व्यक्तीला ती गोष्ट समजायला खूप जास्त वेळ लागू शकतो. आणि एखादा जो स्मार्ट वर्कवाला आहे, ठीक आहे, ज्याच्याकडे चांगल्या स्ट्रॅटेजीज आहेत, ठीक आहे, तो त्याच्यामध्ये कमी वेळेमध्ये त्या सगळ्या गोष्टी कव्हर करू शकतो. पण JMFCला तसं नाही आहे. एखादा तुमच्या युनिव्हर्सिटीचा टॉपर असू द्या, एखादा युनिव्हर्सिटीचा त्याच्यामध्ये लो रँकर असू द्या, ठीक आहे, दोघंसुद्धा जर पुढे जर जाऊन 12 विषयांचा सारखा अभ्यास करत असतील तर त्या लोकांना सारखे मार्क त्याच्यामध्ये पडू शकतात. ठीक आहे, जो युनिव्हर्सिटीला त्याच्यामध्ये ढक्कल पास आहे, म्हणजे 3 वर्षाचा लॉ त्याने डिटेलमध्ये अभ्यास करून 5 वर्षात काढला, ठीक आहे, तो सुद्धा व्यक्ती 95 मार्क JMFCमध्ये मिळवू शकतो. कारण एक्स्ट्रा असं काही नाही आहे, कॅल्क्युलेशन किंवा असं IQ तुमचा काही खूप लागणार आहे असं काही नाही आहे. मी असं सांगत असतो विद्यार्थ्यांना की JMFCचे जे पेपर असतात खूप काही असे क्वालिटेटिव्ह पेपर वगैरे एकदम असे नसतात. 95 मार्क जर एखादा विद्यार्थी मिळवत असेल तर त्या पेपरला क्वालिटी पेपर म्हणता येत नाही. ठीक आहे, म्हणजे तो जो पेपर आहे तो 12 विषय ज्याने चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे त्या कुणालाही त्याच्यामध्ये 95 मार्क मिळू शकतात. तुमच्यापैकी जो कोणी व्यक्ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास जर करत असेल, ठीक आहे, प्रिलिम म्हणजे असं असलं पाहिजे, आता तुमची प्रिलिमचा पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण JMFC मेन्सची बॅच आपण एक सुरू करतो. ठीक आहे, तर दुसऱ्या दिवशी JMFCची मेन्सची बॅच सुरू केली, आपल्याला त्या दिवशी एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी तर 95, 96, 97च्या रेंजचा आहे, मेरिट फार लागून किती लागेल, 55, 56चं लागेल. म्हणजे त्या लेवलचा कॉन्फिडन्स आपल्याला मिळवता येतो का? तो मिळवता येतो. ठीक आहे, याच्यात अवघड असं काही नाही आहे. 90 ते 95मध्ये त्याच्यामध्ये कितीतरी विद्यार्थी होते, त्यांना ही गोष्ट कन्फर्म माहिती होती. आम्ही म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही व्हिडिओ बनवून टाकत असतो की मेरिट 50, 55, 60पर्यंत लागेल, आणि त्यांनी आपलं कॅल्क्युलेशन केले की त्याला लक्षात येतं की आपण 90च्या पुढे आहेत, तर त्याला प्रश्नच नसतो, त्याला हा प्रश्नच पडत नाही की मी प्रिलिम पास होईल का नाही होईल. JMFCची तयारी डेडिकेटेडली करणाऱ्या कुठल्याच विद्यार्थ्याला हा प्रश्न कधीच पडला नाही पाहिजे की मी प्रिलिम पास होईल का नाही होईल. ठीक आहे, म्हणजे त्या लेवलपर्यंत आपला अभ्यास असला पाहिजे. प्रिलिमच्या वेळेस तुम्ही ज्या अभ्यास करणार आहात हा सगळा अभ्यास जशाचा तसा तुम्हाला मेन्सच्या याच्यामध्ये कन्वर्ट करता येतो. प्रिलिमला तुम्ही जे काही पॉईंट समजा अभ्यास केलेले, जे काही रिव्हिजन तुम्ही केलेले आहेत, याला फक्त स्ट्रक्चराईज करण्याचं काम जे आहे ते आपण मेन्सच्या वेळेस करत असतो. मेन्सची बॅच म्हणजे जे आहे, मेन्सची जी तयारी आहे, आपण याच्यामध्ये 3.5-4 महिन्यामध्ये वगैरे आपण बऱ्याच वेळेस मेन्सची तयारी विद्यार्थी कंप्लीट करतात. कशामुळे कंप्लीट करतात? कारण त्यांचं प्रिलिमचा जो बेस आहे तो बेस त्या लेवलचा असतो. प्रिलिमचे त्यांचे रिव्हिजन तेवढ्या लेवलचे असतात. IPC त्याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजा त्यांना माहिती आहे. ठीक आहे, अशा प्रकारची तयारी असेल तर आता मेन्सच्या वेळेस त्यांना जड गेलं नाही. आता तुम्हाला BNS आहे, तर तो BNS तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर चांगल्या पद्धतीने तयार केला, ठीक आहे, आपण त्याचे सेक्शन सबसेक्शन जर चांगली तयारी केली तर मेन्सला त्याला स्ट्रक्चराईज करणं, क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये हे करणं हे थोडंसं सोपं जातं. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला या आता सध्याचा जो आपला वेळ आहे या वेळेमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागेल. ठीक आहे, प्रिलिमची जी परीक्षा आहे MCQ प्रकारची परीक्षा आहे. आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात, याच्यामध्ये समजा तुम्हाला सेक्शन बेस वगैरे प्रश्न असतात. आता तुम्हाला इथून पुढे क्लॉज बेस पण प्रश्न येतील. सेक्शन विचारतील, त्याचे क्लॉजेस विचारतील. कारण आता BNSमध्ये वगैरे आपण पाहतो की क्लॉजेसची संख्या खूप वाढवलेली आहे, पनिशमेंट सगळ्या क्लॉजेसमध्ये वगैरे टाकलेले आहेत, तर हे सुद्धा आपल्याला विचारतील. त्याच्यानंतर कन्सेप्ट बेस्ड प्रश्न विचारतात.
तुम्हाला तुमचा कन्सेप्ट किती क्लिअर आहे, म्हणजे डेफिनेशन वगैरे तुमच्या किती क्लिअर आहेत ह्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. इलिस्ट्रेशन बेसिस वगैरे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. म्हणजे एने बीला असं केलं तसं केलं, त्याच्यानंतर एने कोणता ऑफेन्स केला, ए आणि बी दोघांनी मिळून समजा असं काहीतरी केलं, त्याच्यानंतर एने कोणता गुन्हा केला, बीने कोणता गुन्हा केला, अशा पद्धतीचे इलिस्ट्रेशन बेसिससुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात. ठीक आहे. कन्सेप्च्युअल बेसिस प्रश्न येऊ शकतो, सेक्शन बेस प्रश्न येऊ शकतो, किंवा कशा पद्धतीचा येऊ शकतो. ज्याने सकाळपासून चांगल्या संध्याकाळपर्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे त्याचा सेक्शन बेस प्रश्न कुठलाच चुकत नाही. ठीक आहे. ज्याने आपल्या क्लासेसमध्ये एक एक लेक्चर शेवटपर्यंत सगळेच्या सगळे लेक्चर ऐकलेले आहेत, ठीक आहे, ते लेक्चर एकदा दोनदा बघितलेलं आहे, त्याचा कन्सेप्च्युअल बेस प्रश्न अजिबात चुकणार नाही. ठीक आहे. कारण शेवटी आता माझ्याकडनं एखादा कन्सेप्ट राहायचा झाला, तुम्ही इथे कुणा कोणी क्वेश्चनमध्ये प्रश्न विचारतच. त्याच्यामुळे आपल्या क्लासमध्ये त्या प्रत्येक कन्सेप्टवर डिस्कशन झालेलं असतं. कन्सेप्च्युअल बेस प्रश्न तुमचा सगळेच्या सगळे लेक्चर ऐकल्यानंतर अजिबात चुकणार नाही. आणि ह्या एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाली की आपल्या क्लासेसचं उदाहरणसुद्धा माणूस विसरत नाही. म्हणजे तुम्हाला त्याला असं खूप काही परत रिव्हिजन करायची गरज पडत नाही. रिव्हिजन करायची गरज कशाला पडते? रिव्हिजन करायची गरज जे सेक्शन बेसचे जे प्रश्न आहेत, किंवा तुम्हाला डेफिनेशनमधले क्लॉजेस बेस जे प्रश्न आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांसाठी तुम्हाला रिव्हिजन करण्याची गरज पडते. एखादा क्लासचा समजा विद्यार्थी असेल, समजा तुम्ही 2 वर्षानंतर जर JMFC प्रिलिमची जे परीक्षा दिली, आता तुम्ही समजा इलिजिबल नाही आहेत, तर 2 वर्षानंतर सुद्धा तुम्ही परीक्षा दिली तर तुमचा कन्सेप्च्युअल बेसचा प्रश्न चुकत नाही. कन्सेप्च्युअल बेस म्हणजे असा प्रकार असतो, एकदा तो कन्सेप्ट क्लिअर झाला, एकदा ते डोक्यामध्ये पक्कं बसलं की मग त्याच्यामध्ये सेक्शन विचारला नसेल, काही विचारला नसेल, तर त्याला इलिस्ट्रेशन वगैरे जर सांगितलं तर ते बरोबर सांगतो की हा थेफ्ट झाला, हा मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी झाला. ते लॅपटॉपचं समजा एखादं उदाहरण मी नेहमीच देत असतो तुम्हाला. मित्राकडनं आणलेला लॅपटॉप सुरुवातीला डिसऑनेंटेशन नव्हतं, नंतर डेव्हलप झालं. असं जर तुम्हाला 2 वर्षानंतर जरी प्रश्न विचारला, तुम्ही कन्फर्म सांगणार की सर हे मिसअप्रोप्रिएशन झालं, थेफ्ट नाही आहे, कारण सुरुवातीला डिसऑनेंटेशन नव्हतं. तर हे कन्सेप्च्युअल प्रश्नांच्या बाबतीत होतं. लेक्चर ऐकलं म्हणजे ते क्लॅरिटी येऊन जाते. पण सेक्शन बेस प्रश्न असे आहेत, तुम्ही 2 महिने गॅप घ्या. ठीक आहे. म्हणजे समजा आपल्या घरात एखादी दुःखद घटना घडली, दुःखद घटना घडल्यामुळे आपण त्या दुःखामध्ये आहोत, आपण त्या दुःखातनं स्वतःला सावरलं नाही, आपण त्या ह्याच्यामध्ये राहून गेलो, किंवा दुसरं काहीतरी समजा आयुष्यामध्ये घटना घडली, समजा सुखद घटना घडली. दुःखद घटनेमध्ये सुद्धा माणूस अभ्यास विसरून जातं आणि सुखद घटनेमध्ये सुद्धा विसरून जातं. समजा तुमचं लग्न झालं नाही, तुमचं लग्न झालं, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये थोडं 4-5 दिवस इकडे तिकडे फिरायला गेले, त्याच्यामध्ये लग्नाचे मेहंदीचे काही दिवस वगैरे, किंवा घरात दुसरं कोणाचं लग्न असेल तरीसुद्धा घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं. महिना, 1.5 महिना, 2 महिने कसे जातात आपल्याला पत्ता लागत नाही. मग ते 2 महिने जरी गॅप पडला तरी बऱ्यापैकी सेक्शन्स त्याच्यामध्ये वॉशआउट झालेले असतात, बऱ्यापैकी विसरून गेलो असतो आपण. ठीक आहे. स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचे सेक्शन असू द्या, BNSचे तर क्लॉजेस त्याच्यामध्ये आपल्याला तशा पद्धतीने लक्षात राहणार नाही. म्हणजे हे अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींसाठी तुम्हाला रिव्हिजन तुमचं डेली असणं गरजेचं आहे. तुम्ही जर तुमचे रिव्हिजन वगैरे जर मागे पाडत असाल तर अशा वेळेस मग तुम्हाला त्याच्यामध्ये जे आहे ते स्कोरिंग आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येणार नाही. काही लोक त्याच्यामध्ये बोलताना असं म्हणतात की सर मला सेक्शनच लक्षात राहत नाहीत, आणि सेक्शन लक्षात ठेवणं म्हणजे मला कमीपणाचं काम वाटतं. असं सुद्धा काही लोक आहेत. म्हणजे काय सेक्शन बेस प्रश्न वगैरे असे कुठे प्रश्न असतात का? थोडं अंडरस्टँडिंगवर वगैरे प्रश्न असायला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे हे अजिबात महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे. JMFCला 35 ठीक आहे, म्हणजे कधी 35 प्रश्न फक्त आणि फक्त सेक्शनवर असतात. जर 35 मार्काला जर फक्त आणि फक्त सेक्शन विचारले जात असतील तर तुमचा कार्यक्रमच आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये मार्कच मिळणार नाही आहेत. ठीक आहे. तुम्ही प्रिलिमच क्रॅक करू शकणार नाही आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की जी प्रत्येक प्रोबॅबिलिटी आहे, तुम्हाला जर सगळ्या सेक्शनचं चांगल्या पद्धतीने कायम रिव्हिजन असायला पाहिजे. 12ला 12 कायद्यांमधले जे प्रत्येक सेक्शन आपण लक्षात ठेवत असतो. ठीक आहे. म्हणजे दिसायला आता हे खूप मोठे सेक्शन्स असतात. समजा आपण आता BNS बघितला, ठीक आहे, जवळपास म्हणजे तेवढे जरी सेक्शन आहे त्याच्या समजा म्हणजे 180 समजा किंवा 170 वगैरे आपण कालपुरा समजा आपण बघितले. ठीक आहे. तर तेवढे सेक्शन त्याच्यामध्ये काय असतील, फक्त महत्त्वाचे असतील. तर हे एवढे सगळे सेक्शन जे आहेत आपल्याला परत बघून त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं आपल्यासाठी गरजेचंच आहे. क्लासमध्ये आपण परत रिव्हिजन घेणार आहोत, पण तुम्ही त्यावेळेस तयार असले पाहिजेत. ज्या वेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारेल की ही गोष्ट कुठल्या सेक्शनमध्ये आहे, ठीक आहे, या सेक्शनमध्ये किती पनिशमेंट आहे, आपलं उत्तर त्या ठिकाणी तयारच असायला पाहिजे. ठीक आहे. क्लास जो आहे, क्लासचा सगळ्यात मोठा एक महत्त्वाचा रोल जो असतो, असं नाही की तुमच्यातला प्रत्येकच व्यक्ती असा आहे ज्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे स्वतःहून अभ्यास केल्यानंतर होणारच नाही. ठीक आहे. तुमच्यापैकी बरेच लोक असे आहेत, बऱ्याच लोकांमध्ये तशा प्रकारचा कॅलिबर आहे की स्वतः जरी अभ्यास केला तरी त्याच्यामध्ये ते लोक कन्सेप्ट वगैरे क्लिअर करू शकतात. थोडा वेळ लागेल पण ते लोक करू शकतात. पण क्लासेसचा मेजर रोल हा असतो की कंटिन्युटी मेंटेन ठेवणे आणि परत ते JMFCचं आयुष्य जे आहे, ठीक आहे, ते आयुष्य जगण्यासाठी तुम्हा लोकांना मजबूर करणे. मग हे कशा पद्धतीने आपण करू शकतो
की 2-4 दिवसाला आता समजा आपण आता उद्या समजा भारतीय साक्ष संहिता आपण सुरू करणार. भारतीय साक्ष संहिता आपण त्याच्यामध्ये 20 दिवसामध्ये संपवला. त्यानंतर समजा आपण एखाद्या अजून दुसऱ्या झालेल्या कायद्याचं रिव्हिजन करणार. त्याच्यानंतर आपण BNSS सुरू करणार. BNSS सुरू केल्यानंतर एखाद्या दिवशी मी मध्ये एकदमच म्हणणार की आपण आज भारतीय साक्ष संहितेचं आपण रिव्हिजन करणार आहोत. मग त्यावेळेस तुमचे आपण जे आहे ते उलटे सेक्शन चालू केले किंवा सरळ सुरुवातीपासून सेक्शन चालू केले, काही जरी आपण चालू केलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. किंवा एकदमच रँडमली समजा कन्फेशनपासून सुरू करणार, एकदमच रँडमली समजा ॲडमिशनपासून सुरू करणार, ठीक आहे, ओरल एव्हिडन्सपासून सुरू करणार, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सपासून सुरू करणार, नवीन आलेल्या डेफिनेशन्सपासून सुरू करणार. काही जरी समजा आपण कुठल्याही प्रकारचे रिव्हिजन जर केले तर आपल्याला त्याच्यामध्ये आपली तयारी जी आहे ती परफेक्ट असली पाहिजे. डोक्यामध्ये जर एक टार्गेट असेल किंवा डोक्यामध्ये जर एक गोष्ट फिक्स असेल की मला JMFC करायचं, तर मग 12ला 12 विषय कधीही माझ्या तोंडावर असले पाहिजेत. ठीक आहे, कधीही त्याच्यामध्ये नोटिफिकेशन येऊ शकतं आणि कधीही नोटिफिकेशन आल्यानंतर त्याच्यामध्ये मागच्या पुढच्या राहिलेल्या गोष्टी करत, म्हणजे मागचं जर माझं क्लिअर नसेल तर पुढच्या राहिलेल्या गोष्टी मी कशा करणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज अपडेटेड एकदम आपले मागचे सगळे रिव्हिजन कंप्लीट ठेवायचे. कुठल्याही व्यक्तीचं कुठलाही जर तुम्हाला समजा एकदम विचारलं की BNSS मध्ये समजा गिव्हिंग फॉल्स एव्हिडन्स कुठे आहे सांगा, BNSS मध्ये फॅब्रिकेटिंग फॉल्स एव्हिडन्स कुठे आहे सांगा, हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला एकदम पटापट सांगता आलं पाहिजे. फॅब्रिकेटिंग एव्हिडन्स किंवा गिव्हिंग फॉल्स एव्हिडन्ससाठी किती शिक्षा आहे तर तुम्हाला एकदम पटापट सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपला अभ्यास असेल तरच तो अभ्यास कामाचा आहे. ठीक आहे, सेल्फ स्टडी वगैरे जर समजा आपण त्याच्यामध्ये जर करायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेस आपल्यासोबत तुम्ही आतापर्यंत बऱ्याच लोकांनी सेल्फ स्टडी केलेला आहे. समजा आज आपला सेल्फ स्टडीचा मूड आहे, आपण सेल्फ स्टडी केला. ठीक आहे, उद्याच्याला सेल्फ स्टडीचा मूड नाही आहे, पुढचा आठवडाभर मूड नाही आहे, पुढचा आठवडाभर राहून गेलं, मग हे जे आज जे केलेला अभ्यास आहे तो सुद्धा विसरून जातो. ठीक आहे, हे तुम्ही आत्तापर्यंत अशा पद्धतीने तुम्ही केलेलं आहे. पण इथून पुढे आता तुम्ही क्लास जॉईन केलेला आहे, इथून पुढे तुम्हाला तशा प्रकारचा कुठलाही प्रकार करायचा नाही आहे. ठीक आहे, रोजच्या रोज आपलं लेक्चर तुम्ही ऐकलंच पाहिजे आणि लेक्चर ऐकल्यानंतर तुम्ही विचार केला पाहिजे की आपलं मागचं काय क्लिअर होतं. जर रिव्हिजन लेक्चरमध्ये जर मला मागचं काही आठवत नसेल तर आपल्या स्वतःची आपल्याला लाज वाटायला पाहिजे. आपण एवढे सगळे पैसे खर्च करतो आहे, क्लास करतो आहे, सगळं करतो आहे. ठीक आहे, म्हणजे एवढं डेडिकेशनली आपण करतो आहे, मास्तरसुद्धा त्याच्यामध्ये घसा बसेपर्यंत बोंबलते. एवढं सगळं करूनसुद्धा त्याच्यामध्ये आपले जर रिव्हिजन होत नसेल, आपलं जर टाईम टू टाईम आपण नेहमी प्रिपेअर नसू, आपले झालेले मागचे कायदे जर आपल्याला आठवत नसतील, मागच्या कायद्यांमधले कन्सेप्ट जर मध्ये आपले जम्बलिंग होत असेल, तर अशा वेळेस मग आपण कुठेतरी रिव्हिजन करायला कमी पडतो आहे, आपण कुठेतरी बेरॅकची रीडिंग करायला कंप्लीट पडतो आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कुठेही तुम्हाला कमी पडायचं नाही आहे. तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी असतील म्हणून तुम्ही JMFCला यायचा निर्णय घेतलेला आहे. पण JMFC जर आपल्याला कंप्लीट करायचे असेल, निर्णय तर तुम्ही घेतला, सुरुवात तर तुम्ही केली, पण आता इथून पुढे जर तुम्हाला ते कंप्लीट करायचं असेल, हा प्रवास शेवटपर्यंत जर तुम्हाला माझ्यासोबत कंप्लीट करायचा असेल, तर अशा वेळेस तुम्हाला कुठेच मागे पडून चालणार नाही आहे. रोजच्या रोज डेली आपल्या त्याच्यामध्ये प्रत्येक लेक्चर आपण ऐकलंच पाहिजे. जे कोर्सेसमध्ये जे ॲडिशनल तुम्हाला लेक्चर रेकॉर्डेड वगैरे मिळत असतात ते सुद्धा तुम्ही बघितले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका मिनिटाचा, एका क्षणाचा आपला जो वेळ आहे तो वेळ तुम्ही त्याच्यामध्ये सदुपयोग तुम्ही त्याचा केला पाहिजे. सत्कारणी तुम्ही तो वेळ लावला पाहिजे. दिवसभरामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, मोबाईलमध्ये वगैरे तुम्ही जर तुमच्या बघितलं, आपल्या मोबाईलमध्ये वगैरे आपण काय करू शकतो की म्हणजे स्क्रीन टाईम वगैरे तुम्ही काउंट करून बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये मागच्या आठवड्यामध्ये व्हॉट्सअपवर किती वेळ घातलेला आहे, फेसबुकवर तुम्ही किती वेळ वापरलेला आहे, हे जर तुम्ही स्क्रीन टाईम बघितला तर तुमच्या लक्षात येईल की या एखाद्या समजा तुम्ही फेसबुकवर 6 तास बसलेले आहात, 6 तासामध्ये एखादा माणूस काय करू शकत नाही. ठीक आहे, व्हॉट्सअपवर किंवा एखादं इंस्टाग्राम आहे, त्या इंस्टाग्रामवर जर समजा तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये तुमच्यातले म्हणजे जे बरेच लोक आहेत जे अशा पद्धतीने तुम्ही जर काउंट करून बघितलं ना, तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक स्मार्टफोन जो आहे तो स्क्रीन टाईम काउंट करतो. तुम्ही जर तुमचं स्क्रीन टायमिंग जर बघितलं किंवा तुमच्या मोबाईलची बॅटरी कोणता ॲप्लिकेशन किती खर्च करत आहे हे जर तुम्ही बघितलं, इंस्टाग्रामवर वगैरे जर समजा अशा प्रकारच्या ॲप्लिकेशनवर रोजचे 2-2, 3-3 तास लोक घालत आहेत. ठीक आहे, 3 तास जर घातले, 7 त्रिक 21, आठवड्याभराचे 21 तास आपण त्याच्यामध्ये इंस्टाग्रामवर घालतो आणि ते रील्स बघत असताना रील्स राहते थोड्या वेळाची. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला वाटत जरी असेल की आता ह्या प्रकारच्या गोष्टी तर त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला माहितीच आहेत सर, ठीक आहे, पण तरीसुद्धा तुम्ही एकदा काउंट करून बघा की आपल्या मोबाईलचा, ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे आठवड्याकाठी तुम्ही 20 तास 25 तास तुम्ही लोक रील्स फक्त बघण्यावर घालत आहात. यूट्यूबचे रील्स असू द्या, फेसबुकचे रील्स असू द्या किंवा इकडचे कुठले इंस्टाग्रामचे वगैरे रील्स असू द्या, कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारे आपण 20-20, 25-25 तास व्यर्थ घालतो आहे आणि आपल्या आयुष्याचा तेवढा वेळसुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी, ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिसचा आपला वेळ कुठेतरी कमी होतो आहे. आणि तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत ते 25-25 तास तुमच्यापासून पुढे जात आहेत. 95 मार्क मिळवणारा जो विद्यार्थी आहे, ठीक आहे, त्याने कुणाच्या पंक्तीत जेवलं नाही, मी तुम्हाला सांगितलं.
त्याने कधी मोबाईलवर रील्स बघितले नाहीत, तो इंस्टाग्रामवर त्याने वेळ घातला नाही, फेसबुकवर त्याने वेळ घातला नाही किंवा अजून कुठेच त्याने वेळ घातला नाही. जो जो वेळ आपला त्याला वाचवता आला त्याने वाचवला आणि त्या वेळेचा त्याने सदुपयोग केला. त्याला मिळालेल्या वेळेमध्ये त्याने विषयांचे रिव्हिजन केले, त्याला मिळालेल्या विषयामध्ये त्याने परत परत आपले लेक्चर्स ऐकले, त्याला मिळालेल्या वेळेमध्ये त्याने परत परत MCQ सॉल्विंग प्रॅक्टिस केल्या. ह्या सगळ्या प्रकारचे कामं जर तुम्ही करत असाल वेळेनुसार, तर अशा वेळेस तुम्हाला 95 मार्क मिळवल्यापासून कुणी अडवू शकत नाही. म्हणजे मेरिटच्या प्लस आपले 30-40 मार्क असले पाहिजे. 50-55 मेरिट लागते, 90 मार्क म्हणजे 40-45 मार्क तुमचे प्लस आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत असाल तरच तो अभ्यास करण्यामध्ये मजा आहे किंवा तरच त्या अभ्यास करण्यामध्ये अर्थ आहे. अदरवाईज तुम्ही यावर्षी पण समजा तुम्ही JMFची चांगली तयारी कराल, तुम्ही चांगली तयारी करायला म्हणून तुम्ही केली, त्याच्यामध्ये पण मोबाईल बघितला, इंस्टाग्रामवर तुम्ही वेळ घातला, कुणाच्या कार्यक्रमांमध्ये वेळ घातला, चहाच्या टपरीवर गप्पा मारण्यामध्ये वेळ घातला, कोर्टामध्ये म्हणजे नको त्या गोष्टीमध्ये चर्चा करण्यामध्ये वेळ घातला. ठीक आहे, कोर्टामध्ये मॅटर कोणातरी दुसऱ्या वकिलाचं असतं आणि त्या दुसऱ्या वकिलाच्या मॅटरमध्ये आपण त्याच्यामध्ये बरंच नाक खुपसून सगळी चर्चा करतो, खूप सारं त्याच्यामध्ये वेळ वगैरे घालतो. ठीक आहे, तुम्हाला काहीतरी प्रॅक्टिकल अनुभव वगैरे येईल असं असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, तो येईल तेव्हा येईल, पण आता सध्याच्या वेळ प्रायोरिटी कशाला आहे? प्रायोरिटी आपल्याला सुरुवातीला हे वकिलाच्या बाजूने या बाजूकडून आपल्याला पुढच्या बाजूला जाऊन बसायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला थोडी बाजू त्याच्यामध्ये बदलायची आहे. मग जर बाजू आपल्याला त्याच्यामध्ये बदलायची असेल तर अशा वेळेस त्या खुर्चीवर जाऊन जर बसायचं असेल तर तुम्हाला तिथे वेळ घालणं तुमच्यासाठी योग्य नाही आहे. ठीक आहे, JMFC झाल्यानंतर जर तुम्ही बघितलं बऱ्याच लोकांचं, तुम्ही जे म्हणताय थोडं JMFC झाल्यानंतरचं आयुष्य सांगा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कधी तुमच्यापैकी कुणी काही लोकांनी व्हिजिट केले का नाही माहिती नाही. ठीक आहे, तुम्ही क्वार्टर वगैरे जर जाऊन त्यांचे बघितले त्याच्यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, म्हणजे जसे जसे एरिया आहेत त्या एरियानुसार त्याच्यामध्ये सुंदर प्रकारचं राहणीमान असतं, कुठल्याही प्रकारचा बाकी लोकांचा काही त्रास नसतो. जे आपण म्हणतो ना की बऱ्याच लोकांना म्हणजे आपल्याला बऱ्याच प्रकारचा त्रास होत असतो, तो कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. सुंदर प्रकारची लाईफस्टाईल आपल्याला तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत असते. ठीक आहे, आता पगारी वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये वाढून ठेवलेले आहेत, सगळं काही त्याच्यामध्ये व्यवस्थित आहे. ठीक आहे, म्हणजे आयुष्यात मी जे तुम्हाला म्हटलं ना 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, ते 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणजे आपल्या आयुष्यात 10% म्हणजे असे प्रॉब्लेम राहतात जे तुमचे संपून जातात. ठीक आहे, ज्युडिशियल अकॅडमीला गेलो होतो. ठीक आहे, ज्युडिशियल अकॅडमीची तर लाईफ खूपच सुंदर असते, पण ते 1 वर्षात जाऊ द्या, पूर्ण आयुष्य सुंदर आहे. ठीक आहे, म्हणजे हे जेला तुमचा भाऊ आहे. ठीक आहे, हे जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये असे एखाद्या तुम्ही ठिकाणी जाऊन जर बघितलं किंवा क्वार्टरला वगैरे जाऊन त्यांच्या तुम्ही बघितलं. ठीक आहे, जे समाधान, जी शांतता, सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी असतात, ठीक आहे, हे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही नोकरीमध्ये मिळत नाहीत. ठीक आहे, कुठल्याही नोकरीमध्ये मिळत नाहीत. बऱ्याच लोकांचा आता काल परवा एक विद्यार्थी आला होता, त्या विद्यार्थ्याचं म्हणजे सोशल लाईफ वगैरे खूप जास्त होतं. ठीक आहे, म्हणजे सोशल लाईफ खूप जास्त होतं. थोडंसं काही झालं त्याच्यामध्ये, समजा की पंतप्रधानांनी काय केलं की त्याला थोडंसं पोस्ट टाकणं त्याला कंपल्सरी वाटायचं. त्याच्यानंतर कुठे काही झालं की त्याला आंदोलनामध्ये जर समजा आंदोलनामध्ये माणसांची गरज असेल, ठीक आहे, लोक पहिलं नाव याचं सांगायचे, याला बोलवायचे अगोदर. तर हे अशा प्रकारचे सुद्धा काही विद्यार्थी त्याच्यामध्ये असू शकतात तुमच्यापैकी. म्हणजे तुम्हाला सोशल लाईफ जगायचे, तुम्हाला त्याच्यामध्ये पोस्ट करायच्यात, कमेंट करायच्यात, बरंच काही करायचे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये. ठीक आहे, पण सगळं करा, पण कधी करा त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे ह्या सगळ्या आता गोष्टी तुम्ही सध्याच्याला बाजूला ठेवा. ठीक आहे, म्हणजे सध्याच्याला बाजूला ठेवा. जर हे आपल्याला सक्सेस वगैरे झालं नाही तर मग आंदोलनं हेच करायचे आपल्याला. ठीक आहे, झेंडे लावणं, खुर्च्या बसवणं, ठीक आहे, त्याच्यानंतर पोस्टर लावणं हेच करायचे. जर हे सगळं जर नाही झालं त्याच्यामध्ये तर ठीक आहे, मग त्याच्यामुळे सध्याचा जो वेळ आहे तो वेळ तुम्ही त्याच्यामध्ये अजिबात व्यर्थ घालू नका. सामाजिक कारण किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी, आता मी सुद्धा त्याच्यातलंच होतो. मला वाटायचं की समजा आपण आपल्या गावासाठी काहीतरी करायला पाहिजे. मला म्हणजे गावात आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. म्हणून मी त्याच्यामध्ये बाकीचं शिक्षण वगैरे सगळं सोडून देऊन 21व्या वर्षी मी मतदानाला उभे राहिलो, निवडणुकीला उभे राहिलो. ठीक आहे, लोकांनी त्याच्यामध्ये जसा गेलो होतो तसं वापस पाठवलं. ठीक आहे, म्हणजे मी काही निवडून आलो नाही. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य काय आहे की आपल्यासाठी सगळ्यात मोठी प्रायोरिटी कोण असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आज आपला स्वातंत्र्य दिन आहे. ठीक आहे, देशाबद्दल आपल्या सगळ्यांचं मनामध्ये समजा एक म्हणजे प्रेम खूप असं उफाळून यायला पाहिजे. ठीक आहे, पण देशाबद्दलचं जे प्रेम आहे हे सगळं ठीक आहे. ठीक आहे, देश वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की आपले आईवडील जे आहेत, ठीक आहे, हे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. जनसेवा वगैरे जे आहे, जनसेवा वगैरे सगळी करा. तुम्ही स्वतःला आधी काहीतरी अचीव करा, त्याच्यानंतर तुम्ही जनसेवा करा. ठीक आहे, देशामध्ये समजा काहीतरी चुकीचं होतं, तुम्हाला आवडत नाही आहे, तुम्ही त्याच्यावर कमेंट केल्या पाहिजेत, पोस्ट केल्या पाहिजेत, एकदम म्हणजे अपोजिट प्रकारचं तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. हे सगळं सुद्धा तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्याकडनं अपेक्षित नाही आहे. आपण अभ्यास करत असताना फक्त आणि फक्त आपण अभ्यासच केला पाहिजे. याच्या पलीकडे बाकी गोष्टींमध्ये आपण अजिबात इंटरफेअर करायचं नाही.
आपण त्याच्यामध्ये अजिबात डोकं घालायचं नाही. ठीक आहे. मला म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी जर खरा जर अभ्यास कधी सुरू केला असेल की आपल्याला अभ्यास केला पाहिजे, ठीक आहे, तर ते झटका बसल्यानंतरच झालं. म्हणजे इलेक्शनमध्ये ज्यावेळेस निवडणुकीमध्ये पडलो त्यावेळेस लक्षात आलं की आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या आईने आपल्यासाठी जेवढे कष्ट घेतलेत, वडील वारल्यानंतर त्याच्यामध्ये आईने जेवढे कष्ट घेतलेत, त्या आईला त्रास दिला. आणि काय करायचं होतं, गावातल्या लोकांसाठी पाण्याची सोय करायची होती, अजून काहीतरी करायचं होतं, रस्ते बांधायचे होते, सभागृह बांधायचं होतं, किंवा अजून गावातल्या लोकांना जे काही लागतं ते करायचं होतं. पण हे सगळं करायचं अशी मानसिकता असताना त्रास कोणाला दिला? ठीक आहे, ज्या आईने वडील वारल्यानंतर, ठीक आहे, म्हणजे रात्रीच्या 2-3 वाजता ठीक आहे, म्हणजे गुडघाभर चिखलामध्ये उभा टाकून शेतामध्ये पाणी दिलं. आता आमच्या आईला म्हणजे आई काही शिकलेली नव्हती. आई शिकलेली असती त्याच्यामध्ये तर कुठेतरी नोकरी केली असती, तसं करून आमचं समजा संगोपन वगैरे केलं असतं. पण आई काही शिकलेली नव्हती. आईला एकच काम जमत होतं, शेतातलं काम करायचं. तर त्या परिस्थितीमध्ये आईने स्वतःहून काय केलं की कष्ट घेतले, मला शिकवलं. ठीक आहे, मग मला असं शिकवलेलं आईचंच मी आईला दुर्लक्ष केलं आणि मी काय करत बसलो, जनसेवा करत बसलो, हे करत बसलो, खर्चही झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर वडील वारल्यानंतर मला काही कोणी असं सांगणारं नव्हतं त्यावेळेस. आज बरेच लोक म्हणतात की कराड सर आईची फार काळजी घेतात. पण कराड सरांनी आईला ज्या प्रकारचा त्रास दिलेला आहे, ठीक आहे, हे तुमच्यापैकी कोणी दिलेलं नसेल. ठीक आहे, म्हणजे मला आज जे माझे डोळे उघडलेले आहेत की आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर आपली आई. ठीक आहे, आपली आई किंवा आपले घरचे जर आपले जे आहेत, ठीक आहे, ज्यांचे आयुष्य आपल्यासाठी झिजत आहेत, ठीक आहे, त्यांना देशप्रेम माहिती नाही, त्यांना धर्मांधपणा माहिती नाही. लोक येडे कशामुळे असतात? ठीक आहे, काही लोक देशासाठी येडे असतात, काही लोक धर्मासाठी येडे असतात. ठीक आहे, त्याला आई दिसत नाही, बाप दिसत नाही, कुणी दिसत नाही, धर्मासाठी एकदम वेडा. काही लोक जातीसाठी येडे असतात, जातीसाठी त्याच्यामध्ये सगळेच लोक काही करायला तयार होतात. तर आपले आईवडील जे आहेत त्यांना जातीवादपणा माहिती नाही, त्यांना धर्मांधपणा माहीत नाही, त्यांना देशप्रेम वगैरे काही माहिती नाही. त्यांना फक्त एकच माहिती आहे की माझ्या रक्ताचा जो थेंब आहे, ठीक आहे, म्हणजे माझं जे शेवटचं जे घाम आहे तो फक्त आणि फक्त काय करायचं, मला माझ्या लेकराबाळासाठी जाळायचं. ठीक आहे, त्या लेकराबाळासाठी ते लोक एवढं आयुष्य झिजवत आहेत. ठीक आहे, माझ्या आईचं सुद्धा तसंच होतं. तुमच्या आईवडिलांचं काय सर तुम्हाला माहिती. ठीक आहे, तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना माझ्यासारखं जर तुम्ही बघितलं, माझ्यासाठी मोटिवेशन माझी आई आहे समजा. तुम्ही जर तुमच्या घरच्यांकडे बघितलं की म्हणजे जेव्हापासून त्याच्यामध्ये याला कळायला लागलेला आहे तेव्हापासून हा काम कोणासाठी करतोय. ठीक आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत समजा त्याच्यामध्ये उठून हा कोणासाठी काम करतोय. ठीक आहे, म्हणजे सकाळपासून डोळे फुटेपर्यंत समजा टेलर आहे, डोळे फुटेपर्यंत त्याच्यामध्ये हे करतो, चष्मा लागला, हे झालं. ठीक आहे, म्हणजे काहीतरी दुसरं काम करतोय, हाताचे पार कातडे निघून गेले. ठीक आहे, पायाला त्याच्यामध्ये पार भेगा पडल्या. एवढं सगळं प्रकारचं काम त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती कुणासाठी करतोय, हे जे सगळे आईवडील आहेत. ठीक आहे, देशप्रेम आपल्याला एखादा सैनिक जर समजा देशासाठी शहीद झाला, आपल्याला पार भरून येतं. ठीक आहे, म्हणजे का तर त्याने सगळं आयुष्य त्याच्या देशासाठी सोडलेलं आहे. ठीक आहे, तुमच्या आईवडिलांनी काही वेगळं केलेलं नाही आहे. तुमच्या आईवडिलांनी सगळं जे आहे, ठीक आहे, सगळं आयुष्य त्याच्यामध्ये तुमच्यासाठीच एक प्रकारे ववाळून टाकलेलं आहे. ठीक आहे, एक घामाचा थेंब, एक रक्त जाळत आहेत ते लोक. ठीक आहे, एखादा माणूस सकाळी उठून समजा कामाला जातो, आयुष्याचं त्याच्यामध्ये संपून चाललं, एक दिवस संपून चालला, आयुष्यात काही एन्जॉयमेंट नाही, काहीच नाही. ठीक आहे, म्हणजे आज तुम्ही जर पाहिलं असेल, माझ्या वडिलांनी सुद्धा जिल्हा परिषदेचे शिक्षक होते. कधी कुठली दारू पिली नाही, कधी काय असं मटण खात वगैरे फिरले नाहीत, कधी कुठली स्वतःची मोटरसायकल घेतली नाही. जिल्हा परिषद शिक्षक म्हणजे सोबतच्या शिक्षकांकडे मोटरसायकल होत्या का? तर होत्या. सोबतच्या शिक्षकांकडे स्मार्टफोन होते का? तर होते. पण माझ्या वडिलांनी कायम त्याच्यामध्ये रिलायन्सचा तो आपला छेयाचा तसा जो फोन असतो ना, त्याच्यात फक्त छेया एवढंच वाजतं. ठीक आहे, तर तेवढं तशाच प्रकारचा फोन वापरला शेवटपर्यंत. ठीक आहे, एवढं सगळं झिजले त्याच्यामध्ये. आणि एक मोमेंट होता, म्हणजे मी स्वतः म्हणजे 10वीला होतो मी. तर वडील मला नेहमीच म्हणायचे की तू दिवाळीला म्हणजे जात जाऊ नको, तू बाहेर कुठे आजोळला वगैरे जात जाऊ नको. मग तरीसुद्धा त्या दिवाळीला सुद्धा वडील तसंच म्हणले मला की तू जाऊ नको दिवाळीला वगैरे. पण तरीसुद्धा मला असं झालं की म्हणजे मला असं वाटायचं की मी इथे म्हणजे कैदेत आहे. आई वडील म्हणजे पप्पा मला एकदम त्रास देतात, आई मला त्रास देते, आणि मी जे काय आयुष्य जगतो ते मामापाशीच जगतो. इकडे आलं तर मला आयुष्यच नाही असं मला कुठेतरी वाटायचं. मग ह्याच्यामध्ये त्या दिवाळीला सुद्धा मी गेलो तिकडे आणि आलो तर म्हणजे पप्पा म्हणजे राहिले नव्हते. म्हणजे त्यावेळेस भयंकर असं वाईट वाटलं की म्हणजे ज्या माणसाने माझ्यासाठी स्वतः कधी गाडी वापरली नाही, कधी कुठला स्मार्टफोन वापरला नाही, कधी कुठली म्हणजे काहीच केलं नाही आयुष्यामध्ये, कधी कुठे फिरले असतील का तर फिरले नाहीत. आज मला एवढं फिरावं वाटतं, पण त्यांना काही आयुष्यात जगायचं होतं ते जगलेच नाहीत कधीच. ठीक आहे, आयुष्यात काहीच जगले नाहीत
असा माणूस आपल्यासाठी फक्त आणि फक्त आपल्यासाठी समजा काम करून करून त्याच्यामध्ये कष्ट घेऊन एका दिवशी त्याच्यामध्ये मरून गेला, पण त्याला आयुष्य स्वतःचं जगता आलं नाही. आज आईसाठी जे आपण करायचं, का करायचं, तर आपल्या वडील म्हणजे सुद्धा आपल्या आईच आहेत. मग आईला आपल्या आयुष्यात कधी काही कमी पडलं नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्ही लोकंसुद्धा तुमच्यासाठी सुद्धा आपल्यासाठी मोटिवेशन आपल्या आईवडिलापेक्षा सुद्धा कोणी काही नसतं. ठीक आहे, कधीतरी तुमच्या आयुष्यात अशा घटना घडत असतील की म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे आपली आई जरा चुकीचंच वागली. ठीक आहे, काहीतरी दुसरं वेगळं कारण असतं त्याच्यामध्ये, आपण आईला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. मला असं वाटायचं की माझी आई म्हणजे वडील वारल्यानंतर सुद्धा म्हणजे असं इलेक्शन वगैरे जे खेळ आहे त्याच्यामध्ये आईला एक प्रकारे भयंकर त्रास झाला. मग कधीतरी समजा आपल्याला वाटतं की मला ही वस्तू पाहिजे, वडील घेऊन देत नाही आहेत, मग आपल्याला वाटतं हे फार चुकीचं वागतायत, माझ्यासोबत फार चुकीचं वागतायत. त्यांच्याकडे काहीतरी वेगळे कारणं असतात, त्यांचा अनुभव काहीतरी मोठा असतो. मग ह्या सगळ्या कारणासाठी ते लोक आपल्यासाठी असं वागत असतात. त्यामुळे तुम्हाला असं सांगेल की तुमच्यापाशी आईवडील आहेत. मी म्हणजे माझ्यापाशी फक्त माझी स्टोरी नाही आहे, मला माझ्यासोबत कितीतरी विद्यार्थी असे आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या भावना माझ्यासोबत जुटलेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना माझ्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे आता आपल्या लातूरच्या एक मॅडम आपल्या आता सिलेक्शन झाल्या, प्रज्ञा मॅडम. म्हणजे बातमी आली आता आपली आई आपल्यासोबत नाही आहे आणि त्याच्यानंतर पोस्टिंग आली, म्हणजे त्याच्यानंतर नोकरीची पोस्ट आली. तर अशा प्रकारच्या बऱ्याच घटना आहेत, बऱ्याच विद्यार्थी मी असे बघितलेले आहेत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपले आईवडील जे आहेत आपल्याला म्हणजे ते विद्यार्थ्यांची तळमळ एवढी असते की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी एवढे कष्ट घेतलेत, त्यांना मला त्याच्यामध्ये कुठेतरी ठीक आहे, त्यांना मला कुठेतरी म्हणजे सुख द्यायचे किंवा माझी पोस्ट मिळाली म्हणून त्यांना जाऊन सांगायचे. पण ती पोस्ट मिळण्याच्या अगोदर त्याच्यामध्येच काहीतरी घटना घडते. ठीक आहे, मग त्यावेळेस आपल्याकडे पर्याय नसतो. आपले जे समजा आई गेली असेल तर आपले वडील जे आहेत त्यांनाच आपण आई समजून त्यांना त्याच्यामध्ये सांगायचं किंवा आनंद वगैरे व्यक्त करायचा. तर अशा प्रकारचं सुद्धा बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये होत असतं. तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही जेवढे म्हणजे कष्ट आपल्याला घ्यायचे आहेत, ठीक आहे, कुठल्याच बघू नका तुम्ही त्याच्यामध्ये. आता सध्याच्याला सुख वगैरे बघत बसू नका. ठीक आहे, सध्याच्याला मोबाईल वगैरे बघत बसणे किंवा हे बसणे ह्या खूप क्षुल्लक गोष्टी आहेत. ठीक आहे, आयुष्यभर मोबाईल बघत बसा, आयुष्यभर तुम्ही रील्स बघत बसली. जज झाल्यानंतर कुणी असं म्हणत नाही की जज लोकांना रील्स बघता येत नाही. ठीक आहे, रील्स बघत बसा, मोठा मोबाईल घेऊन टॅब घेऊन रील्स बघत बसा, कम्प्युटरवर रील्स बघत बसा. पण सध्याच्याला जो तुमचा वेळ आहे तो वेळ तुमचा कशासाठी आहे? एकदा आता आज मी माझ्या वडिलांना बोलू शकतो का, पप्पा माझे म्हणजे एवढे सगळे विद्यार्थी आहेत, तुम्ही जिल्हा परिषदेचे शिक्षक होता. ठीक आहे, म्हणजे पप्पाला शिक्षकपणाचं जेवढं कौतुक आहे, ठीक आहे, म्हणजे मी सुद्धा एक विद्यार्थी आहे, माझ्याकडे एवढे सगळे विद्यार्थी आहेत, मी सुद्धा एक शिक्षक झालो पप्पा, असं मी सांगू शकतो का आज पप्पाला माझ्या? आज नाही सांगू शकत. म्हणजे किती जरी त्याच्यामध्ये भरून आलं किंवा काही जरी झालं तरी मी नाही सांगू शकत. पण सध्याच्याला तुमच्याकडे जर आईवडील आहेत तर तुम्ही तुमच्या आईवडिलासाठी नक्कीच हे करू शकता, नक्कीच तुम्ही हे करू शकता. आपले म्हणजे आणि हे सगळं करण्यासाठी खूप काही वेगळं लागत नाही. ठीक आहे, एखादं वर्ष 2 वर्ष तुम्हाला फक्त जिद्दीने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे मला माझ्या आईसाठी जे काही समजा मी केलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे मी फार 1 ते 2-3 वर्ष अभ्यास केला असेल, असा काही खूप लय अभ्यास केलेला असं बी नाही आहे. 2-3 वर्ष म्हणजे त्याच्यामध्ये झटकात बसल्यासारखं झालं की एकदाच डोळे उघडल्यासारखे झाले की आपण कुणासाठी कशासाठी आईला त्रास दिला एवढा. ठीक आहे, म्हणजे आईने आपल्यासाठी एवढे सगळे कष्ट घेतले, ह्या आईला आपण कशासाठी त्रास दिला? आज तुम्ही जर समजा तुमच्या पोस्टसाठी तुमचे आईवडील झुरत आहेत, ठीक आहे, त्यांचा जीव सध्याच्याला कासावीस झालेला आहे की पोस्ट येत नाही, म्हणजे तुम्ही जर घरी जाऊन सांगितलं पप्पा जाहिरातच येणं गेल्या, तर तुम्हाला तर कमी त्रास होतो त्याचा, पण तुमच्या आईवडिलांना ह्या गोष्टीचा फार जास्त त्रास होतो. ठीक आहे, पप्पा प्रिलिममध्ये मार्क पडायचे राहिले, तुम्हाला सांगणार नाहीत की मला त्रास होतो किंवा मला दुःख झालं. प्रिलिमला मार्क कमी पडले म्हटल्याचा तुमच्यापेक्षा जास्त त्रास तर तुमच्या आईवडिलांना आहे. ठीक आहे, तुमच्या नोकरीची वाट ते लोक खूप जास्त पद्धतीने बघत आहेत. मग त्यांना जर समजा त्यांना किती म्हणजे विचार करा, त्यांना आज असा विचार करा की तुमचा JMFCचा निकाल लागलेला आहे आणि JMFCचा निकाल लागला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं तुमच्या पप्पाला तुम्ही जाऊन सांगितलं की किंवा तुमच्या आईला जाऊन सांगितलं की आई मी जज झालो. ठीक आहे, तर तो मोमेंट विचार करा. ठीक आहे, तो मोमेंट विचार करा, त्या मोमेंटमध्ये काय सुख असेल तुमच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचं सार्थक झालं. ठीक आहे, त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं, त्यांनी 25 वर्ष जो घाम गाळलेला आहे त्याचं सगळ्याचं सार्थक झालं. ठीक आहे, त्याच्यापेक्षा मोठं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वेगळं काही दिवा लावणार नाही आहेत. ठीक आहे, आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे. ठीक आहे, हे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, आयुष्यभर आपल्यासाठी ते लोक कष्ट करत आहेत. ह्या आयुष्यामध्ये तुम्हाला अजून जास्त काय कमवायचे? फिरायला सगळेच लोक फिरतात, फिरायला काही म्हणजे वेगळी गोष्ट लागत नाही. वस्तू ज्या आपल्याला मिळायच्या त्या सगळ्या वस्तू आपल्याला मिळतात, सगळंच्या सगळं होतं तुमच्यासोबत. ठीक आहे, पण जे आपल्यासाठी जे लोक आपल्यावर विश्वास ठेवून आपल्यासाठी जे लोक कष्ट करत आहेत ते तुमच्या आईवडील असू द्या, तुमच्या घरचं एखादी महिला असेल समजा
नवऱ्याचा फार मोठा आग्रह आहे, असे सुद्धा आहेत म्हणजे की फार मोठा आग्रह आहे की ती शिकली पाहिजे आणि त्याच्यामध्ये नोकरी लागली पाहिजे. तर जो आपल्यासाठी एवढ्या सगळ्या आशा ठेवून आहे त्या व्यक्तीचा तुम्ही एकदा विचार करा. मी याच्या अपोजिट्स लोकंसुद्धा बघितलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा लोक उदाहरणं मला सांगितलेले आहेत. नवरा जज आहे, पण बायकोला अजिबात अभ्यास करू देत नाही. ठीक आहे, असं असताना सुद्धा एखादा नवरा जर बायकोला शिकवण्यासाठी एवढा आग्रही असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये खूप जास्त पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे पुढचं जे दिवस आहेत, ठीक आहे, पुढचे जे सगळे दिवस आहेत, ह्या सगळ्या दिवसांमध्ये तुम्हाला आता खूप एकदम चांगल्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. तर पहिलं तुम्ही आता काय करायचं, ठीक आहे, आता हे झालं म्हणजे ह्याच्याबद्दल की आपण हे म्हणजे कशासाठी केलं पाहिजे. प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार करा. हे गोष्ट एकदम एकदा बोललेली सोडून द्यायची नाही. ठीक आहे, डोक्यामध्ये एकदम पक्क ठेवायचं की मला व्हायचं म्हणजे व्हायचं आहे आणि मला हे जे आहे ते आता जास्त पंढरीच्या वाऱ्या परत करत बसायचं नाही. यावेळेस जो आता मी अटेम्प्ट देणार आहे तो एकदम म्हणजे खूप एकदम डेडिकेटेडली देणार आहे. फक्त द्यायचं म्हणून द्यायचं. जे नवीन विद्यार्थी असतील समजा, ठीक आहे, आता पहिला अटेम्प्ट आहे, पहिला देवाला वगैरे देतो, अशा प्रकारचं अजिबात करायचं नाही. ठीक आहे, देवाला वगैरे असं काही नसतं. ठीक आहे, आपले देव म्हणजे आपले आईवडील आहेत. आपल्या आईवडिलांना अशा प्रकारचं अटेम्प्ट वगैरे नको आहे. त्यांना सक्सेस पाहिजे, त्यांना ती खुर्ची पाहिजे. तुम्ही त्या पोस्टवर बसलेत हे त्यांना सांगायचे. ठीक आहे, त्यांचे जे म्हणजे सध्याच्याला ज्या पद्धतीचं आयुष्य ते लोक जगत आहेत त्यांना कॉलरवरी करून जगायचे. पुढचं आयुष्य त्यांना एकदम आनंदामध्ये, ठीक आहे, आणि वजनामध्येच त्यांना जगायचं आहे. जो कष्ट त्यांनी घेतलेलं आहे त्या कष्टाचं चीज झालं हे त्यांना दाखवायचं आहे. मग हे जर करायचं असेल तर तुम्हाला ती पोस्ट पाहिजे. बाकीचे अटेम्प्ट दिला किंवा हे दिलं किंवा हे इथे चुकलो, मला प्रॅक्टिसमध्ये वेळ गेला, मला घरामध्ये वेळ गेला, मला ह्याच्यामध्ये वेळ गेला, मला त्याच्यामध्ये वेळ गेला, असल्या प्रकारचं अजिबात सांगायचं नाही. कुठलेच कारणं द्यायचे नाही आहेत. मग काय करायचं आहे, इथून पुढे उद्यापासनं, ठीक आहे, एकही लेक्चर आपलं जे लाईव्ह लेक्चर आहे ते अजिबात मिस करायचं नाही. ठीक आहे, लाईव्ह लेक्चर जे आहे ते रेग्युलर ऑफलाईन लेक्चरसारखं असतं. त्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी किती जरी एखाद्या दिवशी किती जरी काही शिकवत असेल तर 10-5 तरी प्रश्न मी विचारतो. प्रत्येक प्रश्नाला तुम्ही लोकांनी उत्तर दिलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. दुसरी गोष्ट, जे विषय आपण क्लासमध्ये वगैरे बघतोय त्या प्रत्येक विषयाच्या बेरॅक्ट वगैरे जे आहेत त्या बेरॅक्टची सुद्धा रीडिंग तुम्ही लोकांनी करायचे. बेरॅक्टची रीडिंग करून आपल्या अंडरलाईन वगैरे करायचे. जेवढ्या जास्तीत जास्त जमेल तेवढ्या बेरॅक्टची रीडिंग तुम्हाला लोकांना कंप्लीट करायच्या. लेक्चर प्रत्येक ऐकायचं, बेरॅक्टच्या रीडिंग करायच्या. आपल्या नोट्स एकही दिवसाच्या नोट्स आपल्या अर्धवट ठेवायच्या नाहीत. ठीक आहे, स्पीडमुळे वगैरे समजा लिहिता आला नाही तरीसुद्धा, ठीक आहे, ते नोट्स जे आहेत ते आपलं लेक्चर परत ऐकायचं, रेकॉर्डिंगमध्ये असतं, परत ऐकून त्याच्यामध्ये नोट्स कंप्लीट करायच्या. आपल्या स्वतःची वही त्याच्यामध्ये कंप्लीट मेंटेन झालीच पाहिजे. त्या वही म्हणजे आपल्यासाठी बायबल समजायची किंवा तुम्ही गीता समजा किंवा तुमचं जे काही समजा जे तुमचा धर्मग्रंथ आहे, ठीक आहे, ते आपल्यासाठी समजा. ती वही आपली टाईम टू टाईम मेंटेन झाली पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर आपलं जे मागचं वहीमध्ये लिहिलेलं आहे हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टीचं रिव्हिजन आपलं झालंच पाहिजे. त्याच्यानंतर बेरॅक्टचे सुद्धा जे रिव्हिजन आहेत, जे बेरॅक्ट तुम्ही वाचलेले आहेत त्या बेरॅक्टचे सुद्धा रिव्हिजन झाले पाहिजेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आउट ऑफ मार्क जर मिळवायचे असतील, ठीक आहे, म्हणजे 95 मार्क म्हणजे आउट ऑफ मार्क, 4 मार्क वगैरे तर कॅन्सलच होत असतात. तर 95 मार्क वगैरे जर तुम्हाला मिळवायचे असतील, मेरिटला जेवढे लागतात त्याच्यापेक्षा 30, 35, 40 मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील, तर अशा वेळेस तुम्हाला कुठेच कमी पडून चालत नाही. कुठेच म्हणजे सगळे ह्या गोष्टी जे सांगितल्या त्या केल्याच पाहिजेत. हे सगळं केल्यानंतर रिव्हिजन बाकीचं एक्स्ट्रासुद्धा केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपलं MCQ सॉल्विंग प्रॅक्टिस वगैरे सुद्धा केलं पाहिजे. क्लासेसच्या आपल्या सगळ्या टेस्ट असतात, ह्या सगळ्या टेस्ट वगैरे तुम्ही सोडवल्या पाहिजेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिससुद्धा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये राहतं. ठीक आहे, तर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये कोर्समध्ये जे ॲप्लिकेशनमध्ये जे लेक्चर्स वगैरे दिसतील, मागच्या जे आतापर्यंत आलेले प्रश्न आहेत त्या सगळ्यांचं सुद्धा प्रॉपर ॲनालिसिस करायचं. एखादी गोष्ट, एखादी परीक्षा जर आपल्याला क्रॅक करायची असेल तर त्या परीक्षेचं सगळं स्वरूप आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि हे स्वरूप आपल्याला क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमधनं कळत असतं. तर ते सगळे मागचे जे सगळे टेस्ट किंवा मागचे जे लेक्चर्स आहेत हे सगळे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघून घ्या. आणि अजून महत्त्वाचं जे मी तुम्हाला सांगितलं, 1-1 मिनटं आपला कामाला लावायचं. अजिबात व्यर्थ वेळ घालू नका, कुठलाच व्यर्थ वेळ. मोबाईलवर घालायचं नाही, कुठे जायचं नाही, काहीच नाही. ठीक आहे, खूपच जरुरी काम असेल, तुम्ही जात आहात आणि तुम्ही जात असताना तुम्ही जर समजा कानामध्ये हेडफोन घालून जर तुम्ही ते करू शकत असाल, ठीक आहे, स्वतः ड्रायव्हिंग वगैरे करत असाल तर असा काही प्रकार करू नका. ठीक आहे, तुम्ही समजा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करताय, जिथे जमेल तिथे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करायला काय हरकत नाही. तर पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असताना एक लेक्चर आपलं समजा तुम्हाला पुण्यामध्ये सिंहगडवरनं तुम्हाला आळंदीला जायचे 2 तास लागतात. एखाद्या बसने तुम्ही जात आहात तर 2 तासामध्ये काय वाचणं होत नाही. 2 तासामध्ये CRPCचं रिव्हिजन समजा होऊन जातं. आता BNSS वगैरेचं रिव्हिजन आता आपण ॲड केलेलं नाही. समजा सिव्हिल प्रोसिजर कोडचं रिव्हिजन होऊन जातं. सोबतच तुम्ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कॉन्ट्रॅक्टचं रिव्हिजन तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे सगळे जे आहे ते तुम्हाला 1-1 मिनिटाचा वेळ तुम्हाला लावला पाहिजे. डोक्यामध्ये एक गोष्ट पक्की ठेवायची,
की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा वेळ जो आहे आपल्या गरजेच्या वस्तू गरजेचा जर कार्यक्रम सोडला, समजा जेवण आहे, झोप आहे, ह्या अशा प्रकारच्या गोष्टी जर आपण सोडल्या तर बाकी कुठलाही व्यर्थ वेळ तुम्हाला अजिबात घालायचा नाही. 15 ऑगस्ट आहे, आज थोडं देशप्रेम उचलून आलं, ठीक आहे, थोडासा देशावरचा एखादा पिक्चर बघतो, ठीक आहे, अजिबात गरजेचं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी पुन्हा अगोदर आपला देव आपल्यासाठी महत्त्वाचा, त्याच्यासाठी काय करता येईल ते बघायचं. खूपच जास्त अभ्यास झाला, हे झालं ते झालं, त्याच्यानंतर एखादा वाटतं की तुम्हाला एखादा खूप चांगला मूवी आहे तो आपण बघायला पाहिजे, थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजे, तर अशा वेळेस तुम्ही एखादी गोष्ट वगैरे बघू शकता. ठीक आहे, असं अजिबात नाही आहे की तुम्ही फार फ्रस्ट्रेशन वगैरे असायला पाहिजे. समजा किंवा तुम्हाला एखादी मालिका आहे, तुम्हाला त्या मालिका वगैरे ते फार भयंकर असतं, त्याचं व्यसन फार भयंकर असतं. ठीक आहे, समजा तुम्हाला एखादा CIDचा एखादा कुठला तरी एपिसोड बघायचा आहे, खूप समजा हे झाल्यानंतर वगैरे असंच तुम्हाला वाटत असेल की थोडंसं 40-45 मिनिटाची एखादी शॉर्ट मूव्ही वगैरे बघायची आहे, ते एखाद्या आठवड्यातनं एखादं समजा तुम्हाला बघायचं आहे, समजा एखाद्या महिन्यातनं एखादं बघायचं आहे, तर अशा वेळेस चालतं. पण अदरवाईज म्हणजे एखाद्या शेड्यूलमध्ये म्हणजे असं शेड्यूलच टाकून देऊ नका. ठीक आहे, म्हणजे एखादं क्रिकेट खेळायला मला त्याच्यामध्ये रोज 1 तास 2 तास लागतात. 2 तास क्रिकेट खेळल्यानंतर मग राहतं काय दिवसामध्ये? ठीक आहे, 2 तास 1 तास क्रिकेट खेळायला वेळ लागतो असं अजिबात गरजेचं नाही. एक्झरसाईज वगैरे तुम्हाला करायचे, अर्धा तास एक्झरसाईज करा, 40 मिनिटापर्यंत एक्झरसाईज करा. ठीक आहे, एक्झरसाईजमुळे आपल्याला अजून जास्त फायदाच होतो. ठीक आहे, क्रिकेट वगैरे खेळ जो आहे त्याच्यामध्ये किती वेळ जातो सांगता येत नाही. एकदा मॅच सुरू झाली की यांची इनिंग होणार, पुन्हा त्यांची इनिंग होणार, याची बॅटिंग आली ते आली, नाही आली त्याला अजून एक मॅच खेळा वाटणार. ती क्रिकेट वगैरे सगळ्यात म्हणजे आता ज्यांना आवडते त्यांचं ठीक आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण त्या क्रिकेट खेळामध्ये एकतर असा व्यायाम पण होत नाही खूप जास्त, आणि म्हणजे वेळ मात्र फार जास्त जातो. ठीक आहे, त्यामुळे तशा प्रकारचा खेळ वगैरे खेळण्यापेक्षा थोडासा व्यायाम करून त्याच्यामध्ये आपलं कामाला लागत जा. ठीक आहे, दिवसातले जेवढे जास्तीत जास्त प्रत्येकाने आता काय करा, कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, आता हे लेक्चर झाल्यानंतर कॅल्क्युलेशन करा की मला दिवसातनं किती वेळ मिळू शकतो. सकाळी समजा मी कितीला उठू शकतो, त्याच्यानंतर समजा महिला असतील त्याच्यामध्ये तर 2 तास माझे सकाळच्या स्वयंपाकामध्ये जातातच. ठीक आहे, महिलांच्या बाबतीत एक सांगतो की तुम्ही जर ठरवलं की तुमचं सगळं घरचं जे काम आहे ते मला काही करून समजा 1.5 तासामध्ये 2 तासामध्ये संपवायचं आहे, तर ते 2 तासामध्ये संपतं. ठीक आहे, आता हे कसं होतं माहिती नाही, म्हणजे हा प्रयोग जो आहे तो मी आमच्या घरी करून बघितलेला आहे. 2 तासामध्ये आता समजा बायकोला आमच्या कुठेतरी जायचे बाहेर. ठीक आहे, तिने ठरवलं की 2 तासामध्ये काम करायचं, ती काम करून घेतो 2 तासामध्ये. आणि तिने जर ठरवलं की आज आपल्याला काही कुठे जायचं नाही आहे, तर ती संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत जरी काम केलं तरी तिचं काम संपत नाही. ठीक आहे, म्हणजे काम असं आहे जे कधी संपत नाही. घरचं काम असं आहे, घरगुती काम जे आहे ते संपवायचं म्हटलं तर संपतं. आणि तुम्ही जर विचार केला की संपणार नाही आहे तर ते अशा वेळेस मग काही ना काही काम निघतच असतं. ठीक आहे, हे निघणारे कामं त्याच्यामध्ये तुम्हाला करत बसायचं नाही आहे. ठीक आहे, जे गरजेचे काम आहे ते कामं करून आपला बाकीचा वेळ आपल्या कामाला लावायचा. हे फार महत्त्वाचं आहे बरं का. म्हणजे मी हा एक प्रकारे अभ्यासातनं मी तुम्हाला हे सांगत आहे. ठीक आहे, म्हणजे काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हे करायचं आहे. मग तुम्ही जर ठरवलं की माझं जे काम आहे हे काम मी सकाळी 10पर्यंत संपवणार आहे, तर ते 10पर्यंत संपतं. ठीक आहे, महिलांनी याचं प्रॅक्टिस उद्या पुढच्या काही दिवसामध्ये करून बघा, होतं का नाही असं. तुम्ही जर ठरवलं 10-11पर्यंत काम संपवायचं तर ते आरामशीर संपतं. आणि तुम्ही जर ठरवलं की आता काही नाही, आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तर संध्याकाळच्या 4-5 वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही घरचंच काम करत राहता. तर तसं आपल्यासोबत होऊ देऊ नका. ठीक आहे, प्रॅक्टिशनरवाले जे लोक आहेत, कोर्टामध्ये वगैरे तुम्ही जाता, तर जात असतानासुद्धा आपला जो वेळ जातो त्याच्यात वाचवता येत असेल तर थोडंसं हेडफोनने तुम्ही वापरा. कोर्टामध्ये की तुमच्याकडे असे म्हणजे तुमच्या स्वतःकडेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप जास्त मॅटर आहेत असं तरी समजा होणार नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये एखादा तासाचा वेळ मिळेल, 2 तासाचा वेळ मिळेल. कोर्टामध्ये फार गर्दी असते, तर आपला मोबाईल काढून आपलं लेक्चर बघण्यामध्ये कमीपणा अजिबात बाळगायचा नाही. ठीक आहे, किंवा तुम्ही तसं नको वाटते तुम्हाला समजा की हा JMFCची तयारी करतो, JMFCची तयारी करतो, कोर्टामध्ये जज म्हणून फेमस व्हायचं नाही आहे, असं जर समजा तुम्हाला वाटत असेल तर आपलं कानामध्ये हेडफोन टाकून ठेवा, मोबाईल खिशात ठेवून ठेवा. ठीक आहे, मास्तराचं तोंडच बघायला पाहिजे असं काही नाही आहे, किंवा मास्तर काही कॅल्क्युलेशन समजावून सांगत नाही. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही प्रयत्न जर करायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी करता येतात. आणि अशा वेळामध्ये काय करायचं, रिव्हिजनचे लेक्चर वगैरे ऐकायचे. आपल्या रिव्हिजनच्या लेक्चरमध्ये मी विचारलेले प्रश्न असतात आणि तुम्ही त्याच्यावर विचार करून उत्तर देत असता. बोलायचं नाही, पण मनामध्ये उत्तर द्यायचे. ठीक आहे, म्हणजे मनामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. तुम्हाला जर मी एखादी रिव्हिजन लेक्चरमध्ये एखादी इलिस्ट्रेशन सांगितलं आणि त्याचं उत्तर दिलेलं असेल, हे सगळंसुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, म्हणजे असं जर तुम्ही प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. एकदम बिझी किंवा एकदम खूप जास्त रश असलेल्या ऑफिसमध्येच काम करावं असं काही नाही. जिथे आपल्याला रोज 1-2 मॅटर चांगले समजायला मिळतात तिथं जर तुम्ही काम केलं तर काही अडचण नाही. जेवढा जास्तीत जास्त वेळ मिळेल आपल्या अभ्यासाला मिळेल तेवढा तुम्हाला काढता येईल.
मी असं अजिबात म्हणणार नाही की सगळं काही सोडून देऊन त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करा. कोर्टाची प्रॅक्टिस चालू आहे, ज्युनियरशिप चालू आहे, चालू राहू द्या. पण तिथेसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. बाकी जे फ्रेशर लोक आहेत, गृहिणींसाठी सांगितलं, फ्रेश प्रॅक्टिशनर लोकांसाठी सुद्धा सांगितलं की प्रॅक्टिशनर लोकंसुद्धा शहरातले ज्यांना वेळ लागतो कोर्टात जायला यायला, ठीक आहे, त्यांनी त्याचा वापर करा. म्हणजे मेट्रोवाले वगैरे, मुंबईवाले वगैरे आहेत. बाकी ग्रामीण भागामध्ये वगैरे तर माणूस लवकर घरी निघून जातो. घरी तुम्ही 4-5 वाजता जरी समजा तुम्ही घरी आले, ठीक आहे, जर समजा म्हणजे जास्त मॅटर नसतात समजा काही एरियांमध्ये, मराठवाड्यासारख्या एरियामध्ये वगैरे जर तुम्ही बघितले जास्त, तर तशा ठिकाणी तुम्ही जर लवकर 4-5ला जर तुम्ही घरी आला तर रात्री 10, 11, 12पर्यंत बराच वेळ मिळतो आपल्याला. तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. जे फॅमिलीवाले जे आहेत समजा, येस तुमच्याबद्दलही सांगतो, जे फॅमिलीवाले आहेत, ठीक आहे, घरी लेकरं बाळं किंवा सगळ्याच गोष्टी असतात आपल्या, त्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला हे सगळं करायचं असतं. ठीक आहे. तर अशा वेळेस तुम्हीसुद्धा काय करू शकता की म्हणजे तुम्हालासुद्धा उद्या म्हणजे लेक्चर झाल्यानंतर हेच कॅल्क्युलेशन करायला लागेल की म्हणजे पहिल्यांदा असं ठरवायचं की कोणते असे 1-2 तास मिळतात मला. ठीक आहे. दिवसातनं 2 तास तरी तुम्हाला असे मिळाले पाहिजेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कुणाचाच डिस्टर्बन्स नसला पाहिजे. आणि हे फ्रेश 2 तासाच्या डिस्टर्बन्स नसलेल्या तासामध्येच आपण बेरॅक्ट वगैरे रीडिंग कंप्लीट करू शकतो. तुम्हाला जर काही पुस्तकाचं रीडिंग करायचं आहे, तुम्हाला जर काही बेरॅक्टचं रीडिंग करायचं आहे, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला 2-2 तासाचे तरी तुम्हाला गॅप पाहिजेत. समजा तुम्ही असं ठरवू शकता की संडे जो आहे, संडेतले 5-6 तास, त्याच्यामध्ये 7-8 तास मी बाकी फॅमिलीचं म्हणजे जे आहे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी मी थोडंसं बाजूला ठेवणार आहे. मग संडेला वगैरे मी अभ्यास करेल त्याच्यामध्ये जास्त. आणि दिवसाचा मी सकाळच्या समजा 5 ते 7चा किंवा संध्याकाळी समजा 9चं लेक्चर झाल्यानंतर 9 ते 11चा टायमिंग, सगळ्यात बेस्ट टायमिंग फॅमिलीवाले. 9 ते 11चा टायमिंग मी असं ठेवणार आहे की याच्यामध्ये मी काहीतरी फ्रेश वाचणार आहे. बाकी रिव्हिजन वगैरे किंवा बाकीचे लेक्चर वगैरे ऐकणं हे मी प्रवासामध्ये किंवा बाकीच्या कामामध्ये सगळ्या दिवसभरामध्ये वगैरे मी करेल त्याच्यामध्ये. आपल्या क्लासेसचं लेक्चर जे आहे ते तुम्ही दिवसामध्ये ऐकू शकता, काहीतरी दुसरं काम करत असताना तुम्ही ऐकू शकता, ज्याच्यामध्ये काही धोका नाही आहे. अशा ठिकाणी तुम्ही सगळीकडे करू शकता. पण तुम्हाला जर स्वतःला काही रीडिंग करायचं असेल कॉन्सन्ट्रेशनने, तर तुम्हाला असा तास पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचा मोबाईल वाजला नाही पाहिजे. ठीक आहे. आपल्या मोबाईलचे सगळे नोटिफिकेशन वगैरे बंद करायचे. आणि एक सेटिंग असते मोबाईलमध्ये, ठीक आहे, म्हणजे स्लीपिंग ॲप म्हणून एक सेटिंग असते. तर त्या स्लीपिंग ॲपमध्ये जायचं आणि सगळे ॲप्लिकेशन जे आहेत ते डीप स्लीपिंगमध्ये टाकून द्यायचे. ठीक आहे. म्हणजे डीप स्लीपिंग नावाचा एक कन्सेप्ट असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर तुमच्या मोबाईलमध्ये कुठे असेल मला माहिती नाही, पण डीप स्लीपिंग असं जरी सेटिंगमध्ये सर्च केलं तर ते बऱ्यापैकी सापडतं. म्हणजे आपण आपल्या ॲप्लिकेशनला अशा प्रकारे मॉनिटर करायचं की आपण ते ओपन केल्याशिवाय त्याचं नोटिफिकेशन आलं नाही पाहिजे. समजा व्हॉट्सअप आहे, तुम्ही व्हॉट्सअपला जर डीप स्लीपिंगमध्ये टाकलं, जोपर्यंत तुम्ही व्हॉट्सअप ओपन करत नाही त्याचं कुठलंही नोटिफिकेशन येत नाही. इंस्टाग्रामला तुम्ही त्याच्यात टाकलं किंवा कुठल्या जरी ॲप्लिकेशनला तुम्ही डीप स्लीपिंगमध्ये टाकलं, ठीक आहे, फक्त गुगल मॅप किंवा म्हणजे गुगल मॅप किंवा यूट्यूब वगैरे अशा प्रकारचे काही जे ॲप्लिकेशन आहेत, गुगल मॅपच समजा जे आपल्याला कारला वगैरे कनेक्ट करायला लागते, गाडीला वगैरे, तर अशा प्रकारचे ॲप्लिकेशन आपल्याला डीप स्लीपिंगमध्ये टाकता येत नाहीत. अदरवाईज मोबाईलमधले सगळेच ॲप्लिकेशन डीप स्लीपिंगमध्ये टाका. ठीक आहे. जेणेकरून कुठलंच ॲप्लिकेशन स्वतःहून तुम्हाला डवचणार नाही. आपल्या मोबाईलला जे नोटिफिकेशन येतात ना, हे सगळ्यात जास्त भयंकर अवघड तुमच्यासाठी. ठीक आहे. म्हणजे विघ्न आपल्या अभ्यासामधलं. तुम्हाला एखादं बेरॅक्ट जर कंप्लीट करायचं असेल रीडिंग, सिव्हिल प्रोसिजर कोडसारखं बेरॅक्ट तुम्हाला वाचायचं आहे, ठीक आहे, 2 तास तुम्हाला दुसरं कुणाचा फोन किंवा काही ना आल्याशिवाय, ठीक आहे, असं जर येत असेल मध्ये मध्ये, तर तुम्ही तुमचा अभ्यास कंप्लीट करू शकत नाही. ठीक आहे. तुम्ही एकदा अभ्यासाला लागले, सुरुवातीला थोडंसं आपल्याला एखादी गोष्ट वाचायला ग्रास्पिंग करायला कमी वेळ लागतो, जास्त वेळ लागतो. पण तुम्ही समजा 5-10 मिनिट झाले अभ्यास करता आता, त्यानंतर तुम्हाला वाचत असताना ग्रास्पिंगची स्पीड वाढून जाते. ठीक आहे. मग त्यानंतर ते सगळं व्यवस्थित होतं. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला गाडी थांबलेली असेल, ती गाडीला जर एकदम पिकअप घ्यायचा म्हणलं तर काय होतं, थोडं जास्त डिझेल वगैरे लागतं. आणि एकदम 100वर गाडी चालते, त्याला 100च्या गाडीला पुढे ढकलायला काही जास्त पेट्रोल लागत नाही. ट्रॅफिकमध्ये आपल्याला ॲव्हरेज कमी मिळतं, हायवेवर जास्त मिळतं. हे तसंच आहे. एकदा तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आणि तुम्ही जर एकदा स्पीड घेतली तर तुमचा अभ्यास खूप स्पीडने होतो. मध्येच कुणाचा तरी मेसेज आला की त्याच्यामध्ये गाडी परत सिग्नलला थांबल्यासारखं, मग तिथून परत अजून त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ लागतो ती गोष्ट ग्रास्पिंग वगैरे करायला. आणि ह्याच्यामध्ये कुठलाच बेरॅक्ट वाचणं कंप्लीट होत नाही, कुठलंच मोठं पुस्तक कंप्लीट होत नाही, कुठलंच रिव्हिजन कंप्लीट होत नाही. ठीक आहे. मग ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपलं मोबाईल डू नॉट डिस्टर्बवर वगैरे टाकून आपण अभ्यास केला पाहिजे. 2-2 तासाचे असे तरी स्लॉट केले पाहिजेत. ठीक आहे. घरच्या लोकांकडे मोबाईल देऊन टाकायचा. खूपच इमर्जन्सी असेल तर माझ्याकडे आणून दे फॅमिलीवाले, आणि नाहीतर मग मला काय करू दे, अभ्यास करू दे. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. लेकरा बाळांना सोबत घेऊन अभ्यास करा. ठीक आहे. लेकरा बाळांना लाज वाटेल की आपला पप्पाचा अभ्यास करतो आपल्यासोबत एवढा, मग आपण कशाला इकडे तिकडे बोंबलत फिरून जमेल, किंवा पप्पा टी व्ही लावा तर म्हणा, त्याची ताकद होणार नाही टी व्ही लावा म्हणण्याची. ठीक आहे. ते पण अभ्यास करतील, त्यांच्यासोबत तुम्ही पण अभ्यास करा.
म्हणजे त्यांनाही वाटेल की अभ्यास जो आहे तो खरंच खूप गरजेचा आहे. तुमच्या आचरणातनं ते जास्त शिकतील अजून. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. राहिले फक्त आता कोण राहिले? स्टुडंट एक राहिले. या स्टुडंटसाठी जे LLMचे वगैरे स्टुडंट आहेत, लॉ वगैरे झालेले किंवा LLBचं वगैरे स्टुडंट आहेत, तुमच्या इतकं तर त्याच्यामध्ये चांगलं कुणाचंच नाही आहे. तुम्हाला सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे सगळ्यात जास्त वेळ असतो. तुमच्याकडे सगळ्यात जास्त कॅपॅसिटी असते. सिटिंग कॅपॅसिटी तुमची चांगली असते. रायटिंग प्रॅक्टिस तुमची चांगली असते. ग्रास्पिंग पॉवर तुमची चांगली असते. सगळंच काही तुमच्यामध्ये एक प्रकारे पॉझिटिव्ह आहे. मग ह्याचा वापर आपण जो आहे तो रिकामी कामं न करण्यामध्ये फक्त आणि फक्त अभ्यासामध्ये लावायचा. तुम्हाला सगळ्यात जास्त डायव्हर्जन असतं. ठीक आहे. स्टुडंट लोकांना डायव्हर्जन वगैरे खूप जास्त असतं. म्हणजे मोबाईल त्यांनी वापरलाच पाहिजे. व्हॉट्सअपवर लगेच मेसेज येऊ शकतात, हे येऊ शकतात, ते येऊ शकतात. असल्या कुठल्या भानगडीत वगैरे पडायचं नाही. ठीक आहे. ह्या सगळ्या अशा प्रकारच्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी लांब ठेवून तुमच्याकडे जो वेळ आहे, ठीक आहे, आपली कुठली तरी लायब्ररी जॉईन करायची. ठीक आहे. लायब्ररी त्याच्यामध्ये जॉईन करायची. लायब्ररी जॉईन केल्यानंतर सकाळी जाऊन लायब्ररीमध्ये जर बसलं, समजा कॉलेज वगैरे असेल तर कॉलेजचा आपला आवर्स वगैरे सोडले तर सकाळपासून लायब्ररीमध्ये बसायचं. लायब्ररी बंद व्हायच्या टायमालाच बाहेर निघायचं. ठीक आहे. संध्याकाळी आपलं घरी जायचं. दिवसभर वगैरे घरच्यांचे कुणाचे किंवा असे कामं वगैरे जास्त करत बसण्यात अर्थ नाही आहे, किंवा कुठं टाईमपास वगैरे करत बसण्यात अर्थ नाही आहे. लोकांचे बड्डे वगैरे सेलिब्रेट करण्यात बसण्यात अर्थ नाही आहे. डायव्हर्जन स्टुडंट लाईफमध्ये फार जास्त असतात. ठीक आहे. हे सगळे डायव्हर्जन तुम्ही थोडेसे कमी करायचे. कुठला तरी कॉलेजचा एखादा गॅदरिंगसारखा जो प्रोग्राम वगैरे असतो त्या प्रोग्राममध्ये तुम्ही फुल एन्जॉय करा. ठीक आहे. म्हणजे मी ज्यावेळेस आता MP लॉ कॉलेजला वगैरे ज्यावेळेस आम्ही होतो औरंगाबादला, गॅदरिंगमध्ये माझं पार्टिसिपेशन असायचं. पण कॉलेजच्या लेक्चर्समध्ये वगैरे मी जास्त नसायचो. थोडं UPSCचा वगैरे काय अभ्यास करत होतो. त्याच्यामुळे कॉलेजच्या बाकी दुसऱ्या लेक्चर्सला मी पण असायचो नाही, किंवा बाकी दुसरं कुठलं काय ऐकलं नाही. पण गॅदरिंग वगैरे असेल त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला म्हणजे तुम्हाला नवल वाटेल, पण आम्ही गॅदरिंगमध्ये तो चावट डान्स वगैरे जो असतो ना, तो डान्स केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे मी स्वतः कोरिओग्राफ केलेला आहे त्या डान्सचा. ठीक आहे. म्हणजे सक्की बायको मेलीचा एक आम्ही डान्स केला होता. तो डान्स आमचा कोरिओग्राफीने सिलेक्ट केला नाही. म्हणजे सुरुवातीला आम्ही याच्यावर डान्स केला. ते सुरुवातीला त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतं की ते ठरवतात यांना घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे. मग ते सक्की बायको मेलीवर डान्स केला, पण ते काही आमच्या लोकांनी पोरांनी पुन्हा मध्ये ते घाण करून ठेवली. ते काही त्यांना आवडलं नाही पुढे. पण डायरेक्ट कॉलेजच्या स्टेजवर सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा डान्स केलेला आहे. म्हणजे सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे गाणे कंपोज वगैरे करून. त्याच्यातनं काय होतं की करेज, डेअरिंग आहे किंवा स्किल वगैरे आहे, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये डेव्हलप होत असतात. ठीक आहे. म्हणजे काहीतरी स्किल डेव्हलप होणे म्हणजे सुद्धा एक प्रकारचं प्रोडक्टिव्ह कामच आहे, ज्याच्यातनं आपल्याला स्टेज करेज किंवा थोडीशी हिंमत वगैरे मिळत असते. ह्या सगळ्या प्रकारचे कामं तुम्ही कॉलेज लाईफमध्ये करू शकता. जिथे कुठे आपल्याला स्टेजवर जायची अपॉर्च्युनिटी मिळेल तिथे तुम्ही कॉलेजमध्ये असायला काहीच हरकत नाही. पण जिथे कुठे स्टेजवर जायची अपॉर्च्युनिटी नाही आहे, फक्त आणि फक्त काहीतरी समजा चर्चा आहे, बकवास गप्पा आहेत किंवा अजून असं काहीतरी अनप्रोडक्टिव्ह वर्क आहे, तिथून तुम्ही स्वतःला मागे सारलं तर काही हरकत नाही. कुठल्याही प्रोग्राममध्ये स्पीच कॉम्पिटिशन असेल, काही असेल, तुम्ही जा तिथे बिनधास्त बेधडक बोला. ठीक आहे. 10 लोक हसू द्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे. कॉर्पोरेटवाले वगैरे सुद्धा जे आहेत, कॉर्पोरेटवाल्यांचं तसं आयुष्य मी जास्त जवळून बघितलेलं नाही आहे. पण तुम्हाला सुद्धा हेच कॅल्क्युलेट करायला लागेल की आपल्याला वेळ किती मिळतो, आणि जास्त चर्चा वगैरेपासून थोडंसं बाजूला सारलं पाहिजे. मूट वगैरे सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे. मूट वगैरे सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट आनंदाने करू शकता, आणि ते गरजेचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे. आलं लक्षात सर्वांच्या? सगळ्यांच्या लक्षात आलं? ध्येय आपल्या सगळ्यांचं एक आहे. सगळेजण वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत. सगळ्यांचा रस्ता एक आहे. ठीक आहे. जे लोक ह्या रस्त्यामध्ये शेवटपर्यंत पळत राहतील, ठीक आहे, जे लोक ह्या रस्त्यामध्ये शेवटपर्यंत झटत राहतील, पेशंट ठेवतील, ठीक आहे, ते लोक त्या रस्त्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते लोक खुर्चीवर बसणार आहेत. ठीक आहे. ते लोक आपल्यावर आशा ठेवून असलेले आपले आई वडील, ठीक आहे, भाऊ बहीण, बायको नवरा, जे काय असेल ते असेल. ठीक आहे. जे लोक आपल्यासाठी झिजत आहेत, कष्ट करत आहेत, या सगळ्यांचं स्वप्न ते लोक पूर्ण करणार आहेत. आणि जे लोक स्वतःच मध्येच बॅकआउट करणार आहेत, ठीक आहे, ते लोक त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये एक प्रकारे म्हणजे तशा प्रकारे त्या सार्थक करू शकणार नाहीत. ठीक आहे. म्हणजे आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं सार्थक करू शकणार नाहीत. कुठेतरी त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये नाराज करणार आहात. त्यांच्या कष्टाचा तुम्ही एक प्रकारे अपमान करणार आहात. जे मी तुम्हाला मागे पण काल परवा सांगितलं होतं. आपण आपल्या आईवडिलांच्या कष्टाचा जर समजा चांगल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत नसाल, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले आईवडील कष्ट घेतात आणि तुम्ही जर त्याच्या पद्धतीने अभ्यास करत नसाल, तर अशा वेळेस तुम्ही त्या कष्टाचा एक प्रकारे अपमान करताय. तर तसा अपमान वगैरे तुम्ही अजिबात त्यांच्या कष्टाचा करू नका, आणि पूर्णपणे समर्थनाने, ठीक आहे, फुल टाईम वेळ देऊन तुम्ही त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त अभ्यास करा.
जे लोक कोर्ट स्टाफ आहे त्यांचासुद्धा प्रॅक्टिशनर लोकांसारखंच समजा. ठीक आहे. जो आपला दिवसाचा जो वेळ आहे तर तो तर ठीक आहे, तुम्हाला जेवढा वेळ त्याच्यामध्ये कोर्टात बसून बाकी तुम्हाला वेळ मिळणार नाही आहे. ठीक आहे. पण सकाळचा आणि संध्याकाळचा वेळ जेवढा वेळ मिळेल कोर्ट स्टाफ, ठीक आहे, तो वेळ तुम्ही त्याच्यामध्ये सत्कारणी लावा. आणि जेवढं त्याची जास्त त्यामध्ये थोडासा गॅप मिळेल, सुट्ट्या मिळतील रविवारच्या किंवा अजून कुठल्या सुट्ट्या, ठीक आहे, जे लोक वर्किंग असतात ना त्यांना सगळ्यात जास्त आधार असतो सुट्ट्यांचा. तर सुट्ट्यांमध्ये आपलं खूप जास्त आपण एन्जॉय करायला पाहिजे. असं थोडंसं किंवा आज एकदम फक्त आराम करतो, ठीक आहे, थोडंसं आराम करण्याचा तुम्हाला त्याच्यामध्ये अट्टाहास कमी करावा लागेल. ठीक आहे. झोपेसाठी माणसाला जेवढी गरजेची झोप असते तेवढी झोप तुम्हाला वर्किंगमध्ये सुद्धा मिळतच असते. सध्या आपला आराम करायचा वेळ नाही आहे, कारण अजून आपलं यश मिळालेलं नाही आहे. ठीक आहे. असंच थोडंसं समजा. अजून त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायचं बाकी आहे, त्यामुळे आत्ताच आराम करायची वेळ नाही आहे. संध्याकाळची पाहिजे तेवढी झोप मिळतेच, फक्त रविवारचा दिवस पण आराम करतो असा विचार करू नका. सुट्ट्यांचा दिवससुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कामाला लावा. सुट्ट्यांचं सोनं जर तुम्ही केलं तर तुम्हालासुद्धा त्याच्यामध्ये यश त्याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. तर एवढं सगळं हे करा. उद्यापासून आपण भारतीय साक्ष संहिता जो आहे, ठीक आहे, तो आपण त्याच्यामध्ये सुरू करणार आहोत. भारतीय साक्ष संहिता छोटासा कायदा आहे, पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा आपल्याला असं म्हणता येईल. ठीक आहे. त्याचं खूप सुंदर प्रकारचं ड्राफ्टिंग वगैरे आहे. बेर ॲक्ट वगैरेसुद्धा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याचा ड्राफ्ट केलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेलच. ठीक आहे. तर उद्यापासून आपण त्या कायद्याची त्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. येस. सगळ्यात महत्त्वाचं नवीन म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करायचं बहुतेक राहून गेलं. कराड लॉ क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचे मी एकदा मनापासून परत एकदा स्वागत करतो. तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, ठीक आहे, ह्या विश्वासाला मी अजिबात तडा जाऊ देणार नाही. ठीक आहे. याची मी तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक प्रकारे खात्री देतो की तुम्ही ज्या विश्वासाने क्लास जॉईन केलेला आहे, ठीक आहे, शेवटपर्यंत बॅच संपेपर्यंत तुमची परीक्षा होईपर्यंत, ठीक आहे, त्याच हिमतीने, ठीक आहे, मी सुद्धा तुमच्यासोबत शेवटपर्यंत त्याच्यामध्ये उभा राहील. ठीक आहे. अशा प्रकारची सुद्धा गवाही मी तुम्हाला या लेक्चरमध्ये देतो. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. गुड नाईट. येस, गुड नाईट.